एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 42 आपण सुरू करतोय. काल आपण पाहिलं भगवंतांनी सगळ्या देवतांनी भगवंताला काय केलं, त्यांचं स्तवन केलं आणि त्यांना विनंती केली, तुम्ही काय करा, आता तुमचं कार्य संपलेलं आहे, तुम्ही आता निजधामाला या. त्यावेळेस भगवंतांनी काय सांगितलं, माझं एक कार्य शिल्लक आहे अजून, तो म्हणजे कुठला यादव कुळाचा नाश करण्याचा. आणि असं सांगून भगवंतांनी काय केलं, यादव कुळाचा नाश करायला सुरुवात केली. आपण काल पाहिलं, त्याचं वर्णन झालं काल. आता उद्धव बोलतोय, काय बोलतोय पहा. उद्धववाच देव देवेश योगेश पुण्य श्रवण कीर्तनम सहृत्यम तकुलम नु लोकम संक्षत्यम भगवान विप्रशापम समर्थापि प्रत्यहत्रम यदीश्वर. श्लोक क्रमांक 42. उद्धव म्हणाला, हे देवादिदेवा, हे योगीश्वरा, ज्यांचे नामस्मरण व कीर्तन पुण्यकारक आहे, अशा कृष्णा, तू खरोखर या कुळाचा संहार करशील व या मर्त्य लोकाला सोडून जाशील यात संशय नाही, कारण तू स्वतः समर्थ ईश्वर असूनही ब्राह्मणांच्या शापाचे निवारण केले नाहीस. उद्धव म्हणे, योगी यादवेंद्रा, देवेंद्राच्या आदी इंद्रा, योगियांच्या प्रबोधचंद्रा, अकळमुद्रा पै तुझी. म्हणजे हे उद्धव म्हणतोय, हे यादव श्रेष्ठा, तू इंद्राचाही इंद्र आहेस, म्हणजे इंद्रांचाही राजा आहेस तू, नाही, आणि तू योग्यांचा ज्ञानचंद्र आहेस. योगी ज्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग साधना करतात ना, जे ज्ञान आहे ते ज्ञानाचं तू चंद्र आहेस. म्हणजे तुझ्या वदनाचे सौंदर्य अनाकालनीय आहे. तुझे वदनाचे म्हणजे तुझं जे मुख आहे का नाही, तुझं जे बोलणं आहे, तुझ्या त्या बोलण्याचे जे सौंदर्य आहे ते कसं अनाकालनीय आहे. तू जे बोलतो ना, किती गोड बोलतो, हा, त्याचं वर्णन करू शकत नाही मला, उद्धव म्हणतोय. मग देवा माझे इंद्र येशू, त्या इंद्राचा तू जगदेशू, योग या माझे श्रेष्ठ महेशू, याचाही ईशू तू श्रीकृष्णा. म्हणजे देवांचा राजा असणारा इंद्र, त्या इंद्राचाही तू ईश्वर आहेस, म्हणजे इंद्राचाही तू राजा आहेस. योग्यांचाही श्रेष्ठ योगी तू आहेस, जो शंकर त्यांचाही तू काय, हे श्रीकृष्ण तू ईश्वर आहेस. तुझे जे श्रवण कीर्तन ते पुण्याशी करी पावन, छेदी संसार भवबंधन समाधान कीर्तने. तुझ्या कीर्तनाने कीर्तनकाराचे व श्रोत्यांचे समाधान होते. बघा, तुझ्या कीर्तनाने म्हणजे काय, तुझं जर नामसंकीर्तन आहे ना, नामसंकीर्तन लीलासर कीर्तन का नाही, म्हणजे तू केलेले लीला त्या सांगितल्यानंतर, तुझं नामस्वर काय नामसंकीर्तन केल्यानंतर जे श्रोते आहेत, ऐकणारे आहेत, त्यालाही समाधान होतं. संसाराचे बंधन तुटून जातं त्यांचं. कशाने, तू अवताराला आला, कोणते कोणते अवतार धारण केले, अवताराला येऊन तू काय केलं, हे जर लोकांना सांगितलं ना, त्या सांगण्याने काय होतंय, लोकांचं त्याला समाधान होतंय आणि त्यांच्या संसाराचं बंधन तुटतंय. आता पुण्यही पुण्यवंत होते. बघा, पुण्याला सुद्धा पुण्य प्राप्त होते. आपण म्हणतो जे पुण्य मिळवायचे, पुण्य मिळतं, ते पुण्यालाही पुण्य मिळतं. कशाने, ह्या कथा गायन केल्यानंतर. म्हणून संहारून निज कुळाशी, सांगून या लोकाशी, निज धामा जावो पहाशी ऋषिकेशी निश्चित. पण हे श्रीकृष्णा, असे असूनही तू आपल्या कुळाचा संहार करणारा आणि निज धामाला जाणार, आम्हाला या मृत्यू लोकाला सोडणार. बघा, असं जरी असलं एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे, आणि तू काय करणार आहे म्हणले, कुळाचा संहार तर तू करणारच आहे म्हणले. कुळाचा संहार करून तू निज धामाला जाणार काय, आणि पण आम्हाला आमचं काय म्हणले, आम्ही मात्र मृत्यू लोकाला म्हणतो, असं सोडून जाणार का आम्हाला, आमचा काय विचार आहे का नाही काय आतापर्यंत का नाही. नाहम तवाघी कमलम शनार्दमापी केशवम त्यक्त्वम समुतसहे नाथ सोधाम नय मामापी. श्लोक क्रमांक 43. हे केशवा, खरोखर तुझे चरण कमल एक क्षणभरही सोडण्यास मी तयार नाही, म्हणून हे स्वामी, तू मलाही तुझ्या बरोबर तुझ्या धामाला घेऊन चल. आता हे एवढं वर्णन काय आलेलं आहे, कारण ही एकनाथी भागवत आहे ना, हा ज्ञान स्कंद आहे, आणि हा ज्ञान आणि हे सगळं जे ज्ञान आहे, हे ज्ञान भगवंतांनी उद्धवाला सांगितलेलं आहे. आता याच्या आधी विषय होऊन गेलेला आहे आपला, काय झालं काय, सुरुवातीला बघितलं पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये नव्हते ना, पण याच्या आधी होतेच ना तुम्ही, त्याच्या आधी होतेच ना तुम्ही. हा, तसं मग आता परत विषय सुरू झाला. आता मग ती जी कथा आली होती मध्ये वसुदेवाची आणि नारद मुनींची, ती झाल्यानंतर आता परत मूळ कथेवर आलोय आता. म्हणून अन्यथा विप्रशापाशी करावया समर्थ होशी, ते न करुणी कुळ संहारीशी निजधामाशी जावया. ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ करण्याचे तुझ्या सामर्थ्य असू नये. बघा, ब्राह्मणांनी शाप दिलाय ना, पण तो शापच काय करायचं, निष्प्रभ म्हणजे काय, त्याचं सामर्थ्य घालवायचं काम तुझ्यामध्ये आहे. तू काय करू, शाप खोटा करू शकतो.
त्याचा काही म्हणजे परिणाम होणार नाही असं तू करू शकतो. परंतु तू तसं करत नाही. का करत नाही? कारण तुला तुझ्या कुळाचा संहार करायचा आहे म्हणून तू ते करत नाही. आणि आम्हाला सोडून तू जाणार आहेस आता. म्हणजे काय करणार तू? तू आता कुळाचा संहार करणार आहे आणि आम्हाला तू सोडून जाणार. म्हणून बघा आता काय म्हणतो उद्धव पुढं. ऐसे बोलता आले रुदन, न धरत चाललेले स्पुंदन, आसवी पूर्ण झाले नयन, धावणी चरण धरिले. एवढे बोलता बोलता उद्धवाला अनावर रडू कोसळले. त्याचा भाव दाटून आला आणि त्याला अनावर म्हणजे त्याला आवरता येणार एवढं रडलं यायला लागले त्याला. आता रडण्याची प्रक्रिया बरं का, सहज रडणं सहज आवरता असं ते, पण काय काय रडणं असं आहे आवरता येत म्हणजे काय होत नाही, हुंका मागून हुंका यायला लागत होती, हुंका आवरत नाही अजिबात. हा असं कालावल्यासारखं होत. असा तो रडायला लागला. मग तो मोठमोठ्याने स्पुंदन रडू लागला, मोठमोठ्याने, ती पण लहान बाळासारखं. म्हणजे त्याने हरीचे चरण धरले आणि चरणावर त्याने मस्तक ठेवून म्हणाला, हे श्री हरे, हे सखया, तू माझा स्वामी आहेस म्हणून तू आम्हाला सोडून दूर कसा जाशील? आम्हाला सोडून नको जाऊ म्हणले. तू माझा स्वामी आहे, तू माझा मित्र आहे. आणि असं मित्रांनी स्वामींनी कुठे सोडून जायचं असतं का आपल्या सेवकाला? म्हणून तू असं नको ना करू. म्हणून माता ठेवेला चरणावरी, सखा स्वामी तू श्रीहरी, आम्हाशी सांग दुनिया दुरी, कैशा परी जाशील, तुझे या प्रयाणाची वार्ता, एकताची गा अच्युता, उभडू साठवेना चित्ता, वियोग सर्वथा न व्हावा. मग हे अच्युता, तुझ्या प्रयाणाचा बेत एकताच बघा, म्हणजे तुझ्या प्रयाणाचा बेत ऐकताच म्हणजे काय, की तू आता निजामाला जाणार आहे हे मला कळलं. आणि असं कळताच दुःखाचा उमाळा मनात माझा साठवण्याचा झाला आहे. माझ्या मनामध्ये काय झालं, माझं मन चंचल झालंय. आता मला चेन लागा ना, त्या मनाला काय व्हायना, चेन लागा ना का, तर तू निजामाला जायचंय. मग माझं कसं व्हायचं? मला आता मित्र आहे का? आणि मला तर तुझ्याशिवाय थोडंही करमत नाही. तुला सोडून मी गडे बरे राहत नाही. आणि आता तू मला कायमचं सोडून चाललाय. म्हणून काय झालंय, तुझा वियोग मुळीच होऊ नये असे मला वाटते. तुझा आणि माझा वियोग होऊ नये, तू सतत माझ्यापाशीच राहावा असं मला वाटते. म्हणून जळाविना मासा जसा तळमळतो तसा माझा जीव तळमळू लागला आहे. अशा प्रकारे तू सर्व संहार करून निघून जाण्याचा निष्ठुरपणा का करतो? असं नको ना करू म्हणले. म्हणून जळा वेगळी मासुळी तैसा जीव तळमळी, निष्ठूर झालाशी अंतकाळी वनमाळी मज लागे. तुझ गेले या पाठी मी दिनवदन ये सृष्टी, कोणाशी सांगू गोड गोष्टी, श्वासू पोटी न समाये. तू गेल्यावर मी तुझ्या मागे दिनवदन होऊन जाईल. दिन म्हणजे काय होईल? दिन म्हणजे असं दुबळा होऊन जाईल. आता मला जणू काही कोणाचा आधारच नाही का नाही, मला कोणी विचारणार नाही का नाही, माझी काहीच किंमत राहणार नाही. आता मी कसा होईल? दिन होईल. आणि कोणाच्या तोंडाकडे मी पाहू म्हणजे आता कोणाकडे पाहू? माझा मित्र म्हणून कोणाकडे पाहू का नाही, माझा प्राणसखा म्हणून कोणाकडे पाहू, किंवा माझा स्वामी म्हणून मी कोणाकडे पाहू? म्हणून कोणाबरोबर हे गोष्टी करू, कोणासंग बोलू, मी माझं सुख दुःख कोणाला सांगू का नाही? म्हणून मला श्वास कोंडल्यासारखी झाली आहे. आता मला काही कळत नाही. आता मला काय असं दडपण आलं. श्वास कोंडल्यासारखं होतं म्हणजे काय होतं? दडपण आल्यासारखं. काही सुचत नाही, त्याला चेन लागत नाही अजिबात. त्याला काय होत नाही? चेन लागत नाही. आता काय करून काय नको, काय करून काय नको असं त्या जीवाला होत असतं. तसं त्या उद्धवाला झालं. निघोनी गेले आत्मा प्रेत रूप उरे प्रतिमा, तू वा गेल्या निजधामा तैशामा होईल. जसं म्हणले एका प्रेतामधून आत्मा निघून गेल्यानंतर म्हणजे काय होतं, प्रेत पडतं का नाही, त्याप्रमाणे तू निजामाला गेल्यानंतर आमची तशी स्थिती होईल म्हणले, तशी वाईट स्थिती होईल म्हणले आमची तुझं गेला तर. म्हणून तू नुकडून जाऊ रे म्हणले केशवा का नाही. म्हणून तुझी आम्हा जनको जननी, हा दृढ विश्वास आमुचे मनी, केवी जातोशी सांगुनी म्हणून लोळणी घातली. तूच आमची आई आहेस काय, तूच आमची आई आहेस, तूच आमचा पिता आहेस अशी आमच्या मनाची दृढ भावना आहे काय, आमची अशी श्रद्धाची आमची काय, तूच माझा माता पिता आहे म्हणून आम्हाला सोडून जाऊ नको रे म्हणले भगवंता. नको ना जाऊ रे, असं का सोडून जातो लेकराला आपल्या? असे म्हणून पुन्हा उद्धवाने काय केलं, देवाच्या पायावर लोळण घेतली. लोळण आता पाय धरले नाही, लोळला पायावर भगवंताची. तो निघाला अशी निजधामा, कोणाशी निरवेलेजी आम्हा, का रुसलाशी पुरुषोत्तमा, बोलूनीच कर्मा आमुच्या. अरे तू निजधामाला जाणेच निघालास, पण आम्हाला कोणाच्या हाती सोपवणार? आमचं काय विचार केला का नाही तू? हा, तू चालला, तुझं निघाला लगेच, तुझं लगेच ठरवलं होतं आम्ही चाललो आता कुळाचा नाश करतो जातो लगेच निजधामाला निघून. पण तुझे असताना आम्ही जे भक्त येतं, तुझ्या असताना आम्ही सेवक येतं, आमची काय सोय, आमची काय व्यवस्था आहे? म्हणून हे पुरुषोत्तमा, तू आमच्यावर रुसलास का आमच्यावर?
छे म्हणले, पण छे म्हणले असं नाही होऊ शकत म्हणले. का? कारण आमचा कर्माचाच हा परिणाम आहे म्हणले. तू कशाला ऋषील रे म्हणले. आमचं कर्म मुळात आमचं प्रारब्ध खराब आहे ना. तुला कशाला नावं ठेवायचे. आमचं प्रारब्ध चांगलं नाही म्हणून तर तू आम्हाला सोडून चाललाय. बघा आता उद्धव भगवंताचा भक्त काय म्हणतोय, माझं प्रारब्ध खराब नाही म्हणून तू आम्हाला सोडून चाललाय. आणि आपल्याला देव घ्या, आपलं चिंतन करा, नामस्मरण करा. आपल्याला सांगितलं आपल्याला ते घेता येणार. आपण काय म्हणतो, आणि आपलं एखादा जर घ्यायला लागला तर म्हणतो काय असं पोरग बाबा, आता हे त्याचं वय का देवधर्म करायचं, हा त्याचं वय काही करायचं. म्हणजे बघा असं खेळ सगळा आपला. मुखे बाळ सांगून शिती, माता रिगो पाहे सती, ते जीवी एका कुळते तैशी गती उद्धवा. मग तान्ह्या बाळाला मागे टाकून जर त्याची आई नवऱ्याबरोबर सती जाण्यास निघाली तर तसे ते तांडवले बाळ काकुळतील येते ना, तशी ह्या उद्धवाची स्थिती झाली होती. कसं स्थिती दिली असं सांगा. काय म्हणजे त्यांनी दृष्टांत दिलं एकनाथ महाराजांनी. म्हणले ताहन बाळे म्हणले का ताईला, पण तिचा मालक वारला. तिचा मालक वारल्यामुळे काय झालं, हा नवऱ्यासोबत सती जायला निघाली ती. तिने तानबाळाचा विचार केला नाही. ती अजून दूध पितय. तानबाळ म्हणजे कसं अजून दूध पितय ती. मग त्यात जर आई आता आपली जायची, बाप तर गेलाच, आई पण जायची बापाबरोबर, मग त्या तान्हा बाळाची काय स्थिती होईल. हा त्या आईसाठी किती रडण बरं. अजून त्याला बोलता येत नाही, पण आई जर तिला जर नाही दिसली आई त्याला काय करेन ती. राहीन का कोणाकडे. त्याला कोणी दूध पाजा, त्याला कोणी काय करा, राहता कधी कोणाकडे आईशिवाय, राहत नाही शिवाय. तसं म्हणले आमची स्थिती होणार म्हणले भगवंत तुझं गेला तर. म्हणून गोड गेळे आमिष कवळू, सवेची पारदी आसुडी गळू, त्या आमिना ऐसा विकळू होय प्रेमळू उद्धव. मग गळातील आमिषाचा गोड घास माशाने पकडला. जी गळ लावलेला आहे मासा पकडण्यासाठी का नाही, आणि त्या जो गळ लावलाय त्या गळाला जे आमिष लावलेला असेल ना, भाकरीचा तुकडा असेल किंवा बिंकुळी असेल किंवा केचवा असेल का नाही, आणि त्या आमिषाने काय आलं, मासा याने तो पकडला आणि कुळ काय करतो त्याला मग पाण्याच्या बाहेर ओढतो आणि गळ आपटून माशाला जमिनीवर टाकून देतो. त्या माशासारखे उद्धवाचे प्राण कासावी झाले. म्हणजे काय त्यांनी केले, उदाहरण दिले बरं का, दृष्टांत दिलेत. आणि उद्धवाची अवस्था काय झाली असं, म्हणजे त्याला किती तळमळ लागलेली आता भगवंत सोडून जायचंय म्हणून. हा तसं त्याच्या अंतकरणामध्ये काय होतं माहितीये का, तुकड्या चिंध्या झाल्यासारख्या त्या अंतकरणाच्या. आता भगवंत सोडून चाललाय, आता काय करू, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही असं त्याला व्हायला लागले त्या उद्धवाला. तूच गेली यावरी देवा, म्या कुणाची करावी सेवा, का रुसलाशी गा यादवा, आमच्या दैवा निश्चित. म्हणून तो म्हणाला, हे देवा तू जर गेला तर आम्ही कुणाची सेवा करायची म्हणले भगवंता. अरे यादवा तुझा आमच्यावर जसा रुसला का, रागवलास का तू आमच्यावर. तू आमचं रक्षक आहेस ना. आमचे दुर्दैव कसे पुढे आली बघ ना म्हणले. आता तू आम्हाला सोडून चाललाय, आमचे दुर्दैवच म्हणावं लागेल ना, तू आम्हाला सोडून चाललाय. मग काटवणी आडशिती, आंधळे सांगदोनी जाय सांगती, ते ग्लानी करी वनांती तैशी गती उद्धवा. मग आंधळ्याला काटेरी रानात जसं आड वाटे त्याच्या बरोबरचा माणूस सोडून गेला, अगदी त्या पद्धतीने म्हणले तू काय करतात आम्हाला ह्या जंगलामध्ये का नाही, ही काटेरी जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये आम्हाला तू सोडून जातोयस का. कसं होईल म्हणले आमचं. जसं त्या एखाद्या काटेरी वनामध्ये एखादा माणूस त्याचा जोडीदार सोडून गेला अंधार, ती पण कधी रात्रीचं, त्याला कुठून रस्ता सापडन का, त्याला माहितच नाही कुणीकडे नाही जायचं, काय जायचं, कुठं कसं जायचं काही माहितीच नाही त्याला. आणि ज्याला माहिती होतं तो सोडून गेला. तसं म्हणले आम्हाला तू ह्या कशात घेऊन आला, तू आम्हाला ह्या जंगलामध्ये घेऊन आला. कुठल्या मृत्यूलोकी. हा जे जंगलच आहे, वनच एक प्रकार का नाही, हे काही प्रकारचं वन आहे का नाही. का रे मोकं लिहिलं मला का नाही, ज्ञानोबरांची कळलं नाही का म्हणले आम्हाला इकडे सोडून गेला तू असं भगवंता का नाही, हे जंगलामध्ये. तसं तू आता आम्हाला असं सोडून चाललाय आणि मग आता आम्ही तर अडकून पडलोय. मग जशी त्याची स्थिती होईल ना तशी म्हणले माझी स्थिती झाली म्हणले. आता म्हणजे एखाद्या जंगलामधून एखादा माणूस सोडून गेला म्हणजे दोन चाललेत, आणि जो माहितीचा माणूस आहे तो सोडून गेलाय, आणि जो आहे ते त्याच्यावर विश्वास ठेवून आला त्याच्याबरोबर त्या जंगलामध्ये, आणि हा सोडून गेला त्याला. मग त्याची काय स्थिती होईल आता. तो नुसतं हाका मारेन त्याला, काय करेन त्याच्या नावाने हाका मारेन, कुठे आहे तू आता मी कुणीकडे जाऊन मोठमोठ्याने रडन का नाही. तसं आता त्या उद्धवाची स्थिती झाली होती. मग धावून पाया पडे, धाय मुकलुनी रडे, मद सांगुनी तुझे पुढे कोणीकडे जातोशी. आणि उद्धव पुन्हा काय करायचा, भगवंताच्या कृष्णाच्या पाया पडायचा. हा धैर्य सुटेल म्हणजे धैर्य हळूहळू त्याचं उद्धवाचं जायला लागलं. आणि वारंवार सारखा काय म्हणायचा, हे भगवंता
मला नको सोडून जातो. अरे कुठे चाललास मला सोडून का नाही? आणि माझं कसं व्हायचं रे? म्हणून काय करायचं, त्याचा पाय धरायचा आणि काय म्हणायचा, तुझे चरण कमल बरं मी आता सोडणार नाही. आता हे तुझे पाय धरलेत ना, मी सोडणारच नाही. तुला जायचंय ना, मला घेऊन जा, मी सोडणारच नाही पायी. म्हणून हे गोपाळा, तुझे जाणे म्हणजे माझा अंतकाळच होय. तू गेला की माझा अंतकाळ आला म्हणून समजायचं. म्हणून मी तुझे काय करणार नाही, चरण सोडणार नाही. मी नव्हे पाय वेगळा, शेन नौसडी चरण कमळा, तुझे प्रयाण जी गोपाळा, अंतकाळ मज कळू. तुझी थोर लागली सवे, तुझी थोर लागली सवे, मज न्यावे आपणा सवे. हेची प्रार्थित तसे जीवे भावे, कृपा यादावे मज कीजे. म्हणले, अरे मला तुझं अतिशय लाळा लागलं रे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आता. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. तेव्हा तू मला आपल्या बरोबर घेऊन चल. काय कर आता, मला घेऊन चल. तुला मी तर काय अडू शकत नाही, आणि तू मी सांगून तू काय थांबणार नाही. मग आता मला तू येऊन चल. आणि हीच माझी काय कळकळीची प्रार्थना आहे तुला. मला इथं ठेवून जाऊ नको, मला संग घेऊन चल तुझ्या. मला अजिबात तो सोडायचं नाही. मग तू गरुडारूढ होसी, तेव्हा कृपेने बैसवी पाठीशी. सांगतो नको ऋषिकेशी, निजधामाशी मजने यादवा. एवढी माझी कृपा कर, तू जेव्हा गरुडावर बसशील ना, तेव्हा काय कर, मला तू तुझ्या पाठीशी बसव, म्हणजे पाठीमागे बसव का नाही. म्हणून हे ऋषिकेशा, मला सोडून जाऊ नको रे म्हणले भगवंता. मला घेऊन चलणार रे भगवंता. अशी ते विनवणी करायला लागले. आता उद्धव काय करायला लागले, भगवंताला विनवणी करायला लागले. सलगी दिदली जन्मवरी, अंतिका त्यागीशी दुरी. कृपाळू वा श्री हरी कृपा करी सर्वता. म्हणून हे जन्मभर मला प्रेमाने तू वागवलेस, आणि आता शेवटी मला सोडून चालला का रे? असं दूर का लोकतोस मला भगवंता? असं नको ना करू रे भगवंता. काय कर, मला तू दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस, माझ्या कृपा कर आणि मला घेऊन चल. मला इथे घेऊन जाऊ नको. म्हणशी मिनीच कुळाशी काळू, तो तुझं केवी होईल कृपाळू. हे न म्हणे तू दिनदयाळू, आती स्नेहाळू भक्तांशी. तू म्हणशील की मी तर साऱ्या कुळाचा नाश करायला निघालो आहे, सगळ्याच कुळाचा मला नाश करायचा आहे, आणि तर तुझ्या मी दया कशी काय करेल, कारण तू इथेच कुळातला आहे. सगळ्याच कुळाचा नाश करायचा म्हणजे तुझा पण मी नाशच करणार आहे. तर माझी म्हणणे अशी आहे की दीनदयाळा, आपल्या भक्तावर तू अत्यंत प्रेम करतोस. तुला भक्त कसे इथं जीवासारखे तू नाही. म्हणून तुझी जी भक्तावर सदैव कृपा असते. म्हणून तू माझ्याशी तू काय कर, म्हणून मी तुझ्याशी सलगी करत आहे. म्हणजे काय केलंय, तुझ्याशी जवळीक साधली. म्हणले का, कारण तू कृपाळूस. तू एकदा जवळ केलं ना, भक्तांना जवळ केलं तू एकदा, की परत त्यांना बाजूला करत नाही. म्हणून तुम्ही तुझ्या बरोबर सलगी केली ना, म्हणून तुम्ही तुझ्या जवळ आलोय. मग असं असणार हे श्री, अरे मला या संसारात तू टाकून का बरं जातोस? असं नको ना करू रे भगवंता, मला घेऊन चल ना तू. अशी व्याकुळतेने येऊन त्याला कळवळ करायला लागली जातो उद्धव. तुझी कृपा भक्तावरी, या लागी मी सलगी करी. माते उद्धरी श्री हरी, झने संसारी सांगेशी. तव विक्रीडितम कृष्ण नृणाम परम मंगलम, कर्ण पीयूषमास्वादम त्याज्यन्यस्पुराहम जनाहा. श्लोक क्रमांक 44. हे कृष्णा, तुझी क्रीडा मानवांना परमंगल वाटते. सर्व लोक तुझ्या लीलांचे वर्णन कानाला अमृतप्रमाणे मधुर वाटते, म्हणून इतर विषयांची इच्छाही करत नाहीत. श्लोक क्रमांक 44. तुझी क्रीडा नाना खेळ, प्राणी याशी परम मंगळ. कर्णद्वारे वेल्हाळ निज निर्मळ सेविती. म्हणून तुझी क्रीडा कशी आहे, म्हणजे क्रीडा म्हणजे काय, तुझा खेळ कसा आहे. तुझे सर्व प्रकारचे जे खेळ आहेत ना, त्या मनुष्याला परमंगल वाटतात. तू काय जी लीला करशील ना, हे सगळे काय वागतात ह्या मनुष्याला, काय वागतात, परमंगल म्हणजे शुभ, चांगलं वागतात त्यांना. कारण तुझी ती लीला केली, ती लीला त्यांनी श्रवण केली किंवा वाचली केली की त्यांना काय होतं, समाधान मिळतं, त्याच्यापासून आनंद मिळतो त्यांना. म्हणून तुझी पवित्र कथा ते कौतुकाने ऐकतात सगळे तुझे भक्त. कोण ऐकतं त्याची कथा? भक्तच ऐकतात ना. कसं असतं माहितीये का, आपलं ज्याच्यावरती प्रेम असतं ना, त्याचं काही जरी असलं ना तरी आपल्याला ते चांगलं वाटतं. तू काय जरी बोलला तर ते आपल्याला ऐकावं वाटतं. त्याने काय जरी केलं ना तर ते आपल्याला त्याचं कौतुकच वाटतं. का, आपलं लाडकं आहे ना ती, आपला त्याच्यावर विश्वास आहे, आपल्याला त्याच्यावरती श्रद्धा आहे. म्हणून जे भक्त असतात ना, त्या भक्तांचा भगवंतावरती विश्वास असतो, श्रद्धा असते. म्हणून भगवंतांनी जे काही खेळ केलेत ना, जे काही लीला केली ना, ते सगळ्याला आवडते. आणि तू तो परमात्मा आहे, तो काय करतो, तू त्या भक्ताला त्याला असं आकर्षण करून घेत असतो, आकर्षण, कारण आपल्या त्याच्याकडे स्वतःकडे. म्हणून तुझे कीर्तन श्रवणाचे आवडी,
लागली कर्ण पियुषी गोडी ते अमृताची चवी थोडी हो अर्धगडीन लागता. तुझ्या कीर्तीच्या श्रवणाच्या आवडीने आम्हाला अमृतासारखी जी गोडी लागली आहे. कशाची गोडी लागली? तुझं जे कीर्ती तुझी कीर्ती म्हणजे तू अवताराला आला ना, अवताराला येऊन तू काय जे कार्य केलंय ना, तुझी जी कीर्ती झाली ती कीर्ती ऐकण्याने आम्हाला काय झालेली? अमृतासारखी गोडी लागली. अमृतासारखी म्हणजे बघा काय उपमा दिली त्याला? अमृताची उपमा दिली का नाही? मग तिच्या पुढे अमृताची चव थोड्याच वेळात फिकी पडेल. म्हणजे अमृताची चव सुद्धा काय? अमृत सुद्धा फिका त्याच्यापेक्षा. पुढं तुझे त्या नामापेक्षा, तुझे त्या कशापेक्षा? लिलांपेक्षा. कारण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तसं म्हणून ऐशी एकता तुझी कीर्ती स वासना स्पृहा नासती ते भक्तू तुझ न विसंबती हृदय वाहती सर्वदा. तुझी कीर्ती ऐकताच वासना आणि कामना नाश पावतात. काय होतं तुझी कीर्ती ऐकल्यावर? लोक म्हणतात काही ह्याला टाइम नाही, काय तेच 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 सारखं सारखं ऐकतात काय माहिती. हा पण सारखं सारखं तेच तेच ऐकून काय होतं? आपल्या वासना ज्या इच्छा असतात त्या सगळ्यांचा नाश होत असतो. जसं जसं आपण ऐकू ना तसं तसं. आणि आता तुमच्या वासना इच्छा नाश पावला की तुमचं मन स्थिर व्हायला लागत. मग तेच भक्त सर्व काळ हृदय तुझे ध्यान करतात बघा. आणि मग मन स्थिर झालं की काय होतं? मग तुझं रात्रंदिवस त्याच्या चित्तामध्ये काय आहे? तुझं ध्यान आहे त्यांच्या चालू आहे. आणि क्षणभरही तुला मग ते विसरत नाहीत. असं एकदा क्षणभर तुला नाही विसरायला लागले की मग तू त्यांचे काय करतो? त्यांच्या मागं मागं पुढं 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 करतो ते भक्तांच्या. म्हणजे एवढं काय सामर्थ्य आहे तुझ्या लिलांचं का नाही? मग त्या तुझं प्रत्यक्ष श्रीकृष्णाशी मजन साहवे वियोगाशी सवे लावेली आम्हाशी सौजन्याशी स्वामित्वे. अशा तुझ्या प्रत्यक्ष वियोग होणार आहे बघा. असा असणार तू भगवंत. पण तुझा आता काय होणार आहे? तुझा सगळा वियोग होणार आहे आम्हाला. म्हणून हे गोष्ट मला सहन होत नाही. म्हणून मी सहन करू शकत नाही. म्हणून तू आमचा स्वामी आहेस आणि तुझ्या सौजन्याने तुझी आम्हाला सवय लागली आहे बघा. कशाने? तुझ्या सौजन्याने म्हणजे तुझे सतत सतत जवळ असल्यामुळे तुझी सवय लागली आता. आणि ही लागलेली सवय आता परत मोडू शकत नाही. म्हणून आता तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. तू तवा मुचा स्वामी होशी मज अर्धासनी बैसविशी मज वेगळे ऋषिकेशी निजगुजाशी तुझ नाही. म्हणून तू आमचा स्वामी आहेस पण मला तुझा अर्ध्या आसनावर बसवलेस. काय केले तू? मला तुझ्या अर्ध्या आसनावर बसवलेलं आहे. म्हणजे माझ्यापासून तू काही गुप्त ठेवलेलं नाही. अर्ध्या आसनावर बसवलं म्हणजे काय केलंय? तुझ्या जे काय असं ना अंतःकरणामध्ये मनामध्ये तू सगळं काय असं सुख दुःख मला सांगितलेले आहे आणि मीही तुला सांगितलेले आहेत. म्हणून असं कसं आता कसं काय तुम्हाला सोडून जाशील बरं? आपण आतापर्यंत एक घास दोघांनी मिळून खाल्लाय अर्धा अर्धा करून का नाही? एक दुःख आपण दोघांनी मिळून भोगलंय, एक सुख आपण दोघांनी मिळून भोगलंय. मग असं असताना तू आता काय बरं मला सोडून चाललायस? मग आता टकार पडे थोर तेव्हा मज पुसशी विचार मी सांगे जो जो मंत्र तो साचार मानिशी. एखादे महत्वाचे जे कार्य निघाले आणि तू प्रेमाने मला माझा सल्ला घ्यायचा. अरे उद्धवा असं असं का अचानक आले, आता काय केलं पाहिजे बरं? कसं करावं बरं ते? असं तुम्हाला विचारायचं आधाराने. मला आदर द्यायचा तू का नाही? तशी वास्तविक पाहता तुला त्याची गरज नव्हती. पण तुम्हाला मुद्दाम आधार द्यायचा का नाही? का? की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुझं पण माझ्यावरती प्रेम होतं म्हणून ते दाखवायचं. त्याचं काय करायचं? तू आदर द्यायचा म्हणून. आणि तो मान्य. आणि मी जर तुला काही सांगितलं त्याचं निर्णय म्हणजे त्याचं उत्तर दिलं बाबा असं करू आपण तसं करू, त्याचं तुला सांगितलं मार्गदर्शन केलं, तू त्याला होकार द्यायचं. तू तसंच करायचं. म्हणजे काय? जरी मी तुला सांगितलं तरी ती काय करायचं? तू त्याला मान द्यायचा. तू मी सांगितलेल्या गोष्टीला. मग जेव्हा भोजन करू रेगशी माझे ताट ताटेशी मागेशी जे विताना विनोद करशी निजशेष देशी मज लागी. आता ही कशी गमत आहे तुम्हाला सांगू का? एखादा आपल्या घरातला माणूस व्यक्ती प्रेमाचा माणूस गेला आणि गेल्यानंतर तो काय करतो? मग त्याचं सगळं जेवढं त्याला आठवण सगळं सगळं ते काय करतो? बडबड करत बसतो. असा होताना तसा होताना असं होताना आपलं तसं होताना कसा सोडून गेला का नाही? हा तसं ते उद्धवाचा चाललाय आता. अजून हा गेलेला आहे ना, गेलेला आहे पण त्याला ते सगळं आठवायला लागले आता. हा सगळं आठवायला लागले. म्हणले काय? अरे भोजनाला आपण बसलो, म्हणले आपण जेवण करायला बसलो आणि जेवण करायला बसल्यावर माझं पात्र तू काय करायचा? तुझ्या जवळ घ्यायचा. हा आणि थट्टा मस्करी करीत आपण दोघं एकत्र जेवायचो ना, हसत हसत का नाही? एकामेकी थट्टा मस्करी करायचं. मग अशा आपल्या पात्रातील पदार्थ तू काय करायचा? मलाही द्यायचा. तुझ्या पात्रातील पदार्थ दर म्हणायचं उद्धव मला तर माझं पोट भरलंय आता तू खा. मला जे आवडणारे पदार्थ काय करायचं? मला द्यायचा प्रेमाने. मग ब्रह्मादिका नवे पंक्ती तो मी जीवी तुझ्या पांती शेषुबागी जे श्रीपती केले निश्चिती तो मज. म्हणून ब्रह्मदेवालाही तुझ्या पंक्तीचा लाभ मिळाला नाही बघा. ब्रह्मदेवाला तुझा मुलगा असून
तुझ्या मुलाला सुद्धा तुझ्या पंक्तीचा लाभ मिळाला नाही. पण माझं भाग्य केवढं बघा ना, म्हणले पंक्तीला घेऊन तुम्हाला रोज जेवायचा का नाही, आणि जीवन पंक्तीला घेऊन जेवायचा का, तर तुझ्या पात्रातला अन्न म्हणजे तुझं उष्ट मला खायला द्यायचा. कशासाठी? माझं अंतःकरण निर्मळ व्हावा, पवित्र व्हावा का नाही म्हणून. म्हणून माते धरून या हाती, एकला बैसशी एकांती, ब्रह्मादिकांची विनंती तुझ प्रती मी सांगे. मग माझा हात धरून काय करायचं, तुम्हाला एकांतात घेऊन बसायचा, माझ्या जवळ बोलायचा, हसायचा. तेव्हा ब्रह्मादिकांच्या प्रार्थना तू माझ्या कानावर घालीत अशी. ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मदेवा आला असं असं म्हणला का नाही, हे देव आले ते देव आले, असं करायचे तसं करायचं, तू मला सगळं सांगायचं, काय करायचं काय नाही काय सगळं मला सांगायचं एकांतात बसून. मग कळो निदिता कोणाशी, तुवा केले रास क्रीडेशी, ते गुह्य सांगून मजपाशी, गोकुळाशी धाडिले. कोणाच्याही न कळत तू काय केलं, तर गोपिकांबरोबर रासक्रीडा केली होती. कुणालाही कळलं नव्हतं ती रासक्रीडा केलेली, पण ती गुप्त असणारी तुझी गोष्ट तू मला मात्र काय केली होती, सांगून ठेवली होती, आणि मला गोकुळात तू पाठवले होतेस. म्हणजे एवढा मी तुझा काय विश्वासू असणारा. मग सेजेचे उठवणी भीमकेशी, मज आपणा जवळ निजविशी, ते निद्रेची या सुखाशी, समाधी कायशी बापुडी. अरे पुष्पशेवर निजलेल्या रुक्मीला उठवून तू मला आपल्या जवळ निजवलीस. बघा ना, म्हणले किती मला किंमत दिली म्हणले, वा किती तू माझ्यावरती प्रेम केलं. तुझी पत्नी म्हणजे रुक्मिणी पुष्पाच्या शय्येवरती झोपलेली तुझ्यापाशी. तिची जी जागा होती ना, कुणाची, रुक्मिणी मातेची, कुठे भगवंतापाशी झोपण्याची जागा होती, त्या जागेवरून रुक्मिणी मातेला तू उठवलं, तिला सांगितलं दुसरीकडे जाऊन झोप म्हणून, आणि त्या ठिकाणी तुम्हाला झोपायला दिलं. एवढं माझ्यावरती तू प्रेम करणारास. पण त्या निद्रा सुखापुढे बिचाऱ्या समाधीची काय कथा बघा ना, अशी जी म्हणजे त्या परमात्म्याशी, ते भगवंतापाशी झोपायला मिळतंय. मग ते समाधी सुद्धा काय त्याच्यापेक्षा कमीच आहे का नाही. म्हणजे अशा प्रकारे तू काय केलं, तू आपण रात्री आपण आनंदात गोष्टी करण्यामध्ये घालवल्या का नाही. मग गप्पा मारीत झोपायचं. आणि असं असणार तुम्हाला बघून सोडून चाललायस. आता तू असा निश्चय केला मला सोडून जाण्याचा. हे रडत चाललंय बरं का, यात आपण बोलतोय यांनी, पण तू रडत बोलतोय. येशिया तुझे संगती, रात्री भोगेल्या नेनो किती, त्या मत सांग तुने श्रीपते, जाणे निश्चिती करतोशी. वेळू नगमे चक्रपाणी, मज बोलावू धाडीशी रुक्मिणी, सारी पाठवू आम्हा दोघी जणी, एकासनी खेळी जे. म्हणजे हे चक्रपाणी, तुला जे क्रमिनाशे झाले म्हणून रुक्मिणीला माझ्याकडे पाठवून तू बोलावून घेत होतास. बघा, मी जर तुझ्यापासून कुठं दुसरं काही काम करत असेल आणि तुला वाटलं आता उद्धव नाही तर कर्माला मला तुला, तर तू रुक्मिणी मातेला पाठवायचा, उद्धवाला पाठवून दे म्हणून इकडे. तू एवढा मला मान द्यायचास, आणि भगवंत खरे भगवंत तू असं करतो, सांग ना. सारी पाठ जे खेळत असला काय करायचं, मला बोलून घ्यायचं, सारी पाठ खेळायला लावायचं का नाही. म्हणजे एवढा तुम्हाला मान द्यायचा, खरे भगवंत मला सोडून चालला, असं नको ना करू रे भगवंता का नाही. मला एकट्याला सोडून नको जाऊ तू, असं विनवणी करायला लागलं भगवंताला. जेव्हा विहाळी या निघसी, मज आपुले रथी बैसविशी, दोघा गमन एके रथेशी, आजीव बघला अशी सांगता. बाहेर जा आपलं कुठं निघालो जायला, तू काय करायचा, आपल्या रथामध्ये मला घेत होता बसायला, आणि अशी एका रथात आपण दोघे जात होतो. आणि आज मला कंटाळास का तू, कुठं जायचं म्हणलं तरी मला घेऊन जायचं, एका रथामध्ये आपण गप्पा मारी जायचो, आणि आज मात्र मला एकट्याला सोडून चाललास तू. हे बरोबर आहे का, सांग बरं कृष्णा. म्हणून जळ क्रीडा करिता जळे, करिता गोपिकांशी रांगोळी, तेव्हाही मी तुझं जवळी स्नान काळी सर्वदा. म्हणून जलक्रीडा करताना म्हणजे जलक्रीडा म्हणजे पाण्यामध्ये पोहताना, गोपींच्या बरोबर विनोद करताना, इतकेच काय म्हणजे भगवंता, स्नानाच्या वेळी सुद्धा मी तुझ्या बरोबर होतो. बघा, प्रत्येक ठिकाणी मी तुझ्या बरोबर होतो. मग यायसा सांगू मी किती, तुझ वेगळा जी श्रीपती, नाही झालो अहोराती, केव्हे मी अंती सांगावे. मग हे श्रीपते, अशी किती गोष्टी तुला सांगू बरं आतापर्यंतची, रात्रंदिवस मी तुझ्यापासून कधी दूर झालेलो नाही. आणि असं असता तू मला आता शेवटी असं सोडून चाललास ना, अरे बरोबर नाही रे भगवंत, नको ना असं करू. तू स्वामी सखा सर्वात्मा, जीवाचा जीव पुरुषोत्तमा, तुझा वेग मेघ श्यामा, केव्ही आई आम्हा सहावेल. अरे तू स्वामी आमचा, तू कोणी आमचा मालक आहे, स्वामी आहेस तू, आणि मी तुझा सखा आहेस, सर्वांचा आत्मा काय, तू सर्वांचा आत्मा आहेस तू, आणि जीवाचाही तू जीव आहेस. मग हे पुरुषोत्तमा मेघश्यामा, अरे तुझा वियोग आम्हाला कसा सण होईल रे भगवंता, नाही ना सहन करू शकत आम्ही, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून तुम्हाला येऊन चल, मला सोडून तू जाऊ नको. आमुचा जीव का प्राण, ते तुझे गा श्री चरण, ते वियोग दुःख सहावया जाण, समर्थपण मज नाही. मग तुझे चरण म्हणजे माझा जीव आहे,
हा, जीव की प्राण आहे. तुझं चरण म्हणजे काय आहे? माझा जीव की प्राण आहे. आणि तुझ्या चरणाचा वियोग, दुःख मी सहन करू शकत नाही. मला सहन होणारच नाही. काय होणार नाही? सहन होणार नाही. म्हणजे जिवंत असताना, त्या देहामध्ये उद्धव असताना त्याचं जे अंतकरण आहे ना, अंतकरण रडत होतं. त्या अंतकरणाचे तुकडे तुकडे झाल्यासारखं त्याला होत होतं, त्या उद्धवाला. त्याला चैन पडत नव्हती. आता काय करू, काय नको, आता भगवंत गेला तर माझं कसं होईल का नाही, त्याच्याशिवाय मी कसा राहू, असं त्या उद्धवाला प्रश्न पडायचा. आणि तसं दहाय मोकळून रडायचा आणि त्याला विनंती करायचा, मला मला घेऊन चल, मला घेऊन जाऊ नको. आमुचा हाची लाभवा व्यंग, जे तुझ्या पायांचा संयोग, त्याचा न सहावे वियोग, देहभंग झालिया. म्हणून तुझ्या चरणाची प्राप्ती हाच आमचं काय चिरंतन लाभ आहे. काय म्हणले, आम्हाला काय करायचं जन्माला येऊन? फक्त तुझ्या पायाची प्राप्ती करून घ्यायची म्हणले, तुझ्या चरणाची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची. आणि हाच आमचा सगळ्यात मोठा लाभ आहे. आणि आमचा देहपात जरी झाला तरी त्यांचा वियोग आम्हाला सहन होणार नाही. जरी आम्ही देह पडला, आमचा देह जरी पडला, पण देह पडल्यानंतर तुझे चरण आमच्या जवळच पाहिजेत. आम्ही ते चरण सोडून राहू शकत नाही, देह जरी पडला तरी, बरं का, असं उद्धव म्हणतोय. म्हणजे देह राहील तरीच राहो, अथवा जाईल तरी जाऊ, तुझ्या चरणांचा वियोग पाहो, न शक्य साहो सर्वथा. म्हणून हे शरीर जरी जायचं असेल तर राहू दे म्हणले, जायचं असेल तर जाऊ दे म्हणले. त्या शरीराची आम्हाला काय फिकीर नाही, फक्त तुझे चरण माझ्यापासून लांब नाही गेले पाहिजे, बस. काय झालं नाही पाहिजे, शरीर तुझे तुझे चरण माझ्यापासून लांब नाही गेले पाहिजे. म्हणून तू जिथं असशील ना तिथं मला घेऊन जा. तू म्हणशील ना उद्धवा, आता माझ्या बरेच म्हणलं तुला हदे टाकून द्यावं लागेल, टाकून देतो म्हणलं मी. पण काय कर, मला तुझ्या जवळ ठेव, तुझ्या चरणांजवळ ठेव. आम्हाला त्याची पर्वा नाही कशाची द्यायची, पण तुझ्या चरणांचं विरह मात्र आम्ही सर्व तास सहाय्य होईल, आम्हाला ते सहन होणार नाही. म्हणून थोर दुस्तर तुझी माया, ब्रह्मादिक नये आया, मज सुगम झाली तरावया, यादवराया निज शेष. तुझी माया अतिशय दुस्तर आहे. कशी आहे तुझी माया? दुस्तर, दुस्तर म्हणजे फार भयानक आहे ती, फसवणारी तुझी माया. आणि पण ब्रह्मदिकासही ती जिंकता आलेली नाही. बघा, ब्रह्मदेवाला सुद्धा जिंकता आली नाही ती माया. एवढा मोठा ब्रह्मदेव आहे ना, पण त्याला सुद्धा त्या मायावरती विजय प्राप्त करता आला नाही. म्हणून हे यादवराया, तुझा शेष पदार्थाच्या प्रसादाने ते माया तरुण जाणे मला सहज शक्य आहे. बघा, तुझ्या काय शेष पदार्थाच्या प्रसादाने, म्हणजे तुझा जे प्रसाद आहे ना शिल्लक, म्हणजे उष्ट वगैरे काय, हा, तिने आम्ही सहज माया तरुण जाऊ. कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस. का? कारण तू मला प्रिय आहेस, तू माझा आवडता आहे, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. म्हणून आम्ही काय हो, तुझ्या साह्याने आम्ही ती माया तरुण जाऊ. पण तू निघून गेल्यावर मग आमचं कसं व्हायचं का नाही? म्हणून तू काय कर, मला तुझ्या संग घेऊन चल. तुझे गंधशेष आणि माळा, धरिता कपाळी आणि गळा, मी नागवे कळी काळा, दास गोपाळ पै तुझा. तुझ्या निर्मल्यातील माळा गळ्यात घातल्या, व तू लावून उरलेले जे गंध भाळावर लावले, की मी मृत्यूच्याही हाती सापडणार नाही. गोपाळा, मी तुझा दास आहे. बघा, म्हणजे भगवंतानी जे निर्मल्यातील माळा म्हणजे गळ्यात घातल्या, भगवंतानी जे माळा घातलेल्या आहेत ना, त्या माळा जर माझ्या गळ्यात घातल्या, किंवा तुझं काय लावलंय, चंदन उक्कीचं लावलेलं गंध येतं, आणि ते जर मी परत माझ्या भाड्यावरती म्हणजे मस्तकावरती लावलं, तर मला मृत्यूसुख माझ्या जवळ येणार नाही. एवढं सामर्थ्य कशाचं? त्या माळांचं गंधाचं. का? तुझं उष्टी आहे ना ते, कारण तुझा स्पर्श त्याला झालेला आहे, म्हणून एवढं सामर्थ्य आहे त्यांचं. म्हणून काय, म्हणून गोपाळा, मी तुझा दास आहे. मी काय तुझा? मी दास आहे तुझा, मी तुझा सेवक आहे. म्हणून सेवकाला असं नको करू तू, कारण तू मालक आहे, तू काही करू शकतो. पण आम्ही तर मालक नाही ना, आम्ही मात्र तुझे सेवक आहेत ना. मग तेवढ्या सेवकाचा एवढा तरी विचार कर ना तू. कारण मालकाचं कसं असतं, तू काय मागच्यांचा विचार करीत नाही. गेला त्याच्या आलं मरात गेला निघून. पण सेवकाला तुझ्याशिवाय कोणी रे? तुला अनेक तुकाराम महाराज सांगतात बघा पत्रिकेच्या अभंगामध्ये, अरे म्हणले भगवंता, म्हणले मला तर येता आला नाही म्हणले पंढरपूरला का नाही, पण काय मी आजारी पडलो म्हणले, येऊ शकत नाही. पत्र पाठवलं त्यांनी वारकऱ्यांपाशी, आणि म्हणते, अरे भगवंता, तुला तरी लय बघतायत रे म्हणले, तुला काय म्हणले, हा तुकाराम नाही ना आज, दुसरा बघतोय म्हणले का नाही, तिसरा बघतोय म्हणले, तुला अनेक बघतायत म्हणले, त्यामुळे तुझं काय नाही नडायचं रे म्हणले. पण आम्हाला मात्र तुझ्याशिवाय कोण नाही ना, तुझी एक आमचा देव आहे म्हणले, आणि तुझा आमच्यावर कोपला तर तुला लय बघते म्हणते म्हणलं, पण आमचं काय, आम्हाला कोण भेटायचंय परत तुझ्याशिवाय, आम्हाला कोण येणार दुसरं तुझ्याशिवाय, आम्हाला म्हणजे तुला अनेक लेकर आहेत म्हणले, पण आम्हाला मात्र तुझी एक बाप आहे. म्हणून काय करू नको तू, असं आम्हाला आमच्यापासून दूर नको राहू का नाही. तसं ह्या तळमळीने उद्धव म्हणतो कोणाला? भगवंताला. मग तुझे काशेंचा पिवळा येऊन माझे काशे लागला, तैचे कामू म्या जिंतीला दृढ झाला निज कांसे. म्हणे तुझं नेसलेला पितांबर आहे, त्या तो पितांबर माझ्या अंगाला लागला, त्याचा स्पर्श झाला माझ्या अंगाला, कोणाचा? तुझ्या नेसलेल्या पितांबराचा. आणि त्या पितांबराचा स्पर्श झाल्यामुळे काम जिंकून मी जितेंद्रिय झालो, म्हणजे इंद्रियावरती मी विजय प्राप्त केला. कशामुळे? तुझा पितांबर माझ्या फक्त स्पर्श झाला म्हणून. म्हणजे त्या पितांबराचं एवढं सामर्थ्य आहे
त्याने कामाचा नाश केला. त्याचं किती असं. म्हणून तू आपुले हृदयीचे पदक, जेव्हा मज दितले देख, तेव्हाची माया झाली विमुख, दासा सन्मुख न राहे. तुझ्या वक्षस्थळावरील जे पदक आहे तू ज्यावेळेस मला दिलेस ना, तेव्हापासून मायेने माझ्याकडे पाठ फिरवली, माया माझ्याजवळ आली नाही, म्हणजे त्या मायेचा मला किती त्रास झाला नाही, म्हणून ती तुझ्या दासांच्या समोर उभी राहत नाही. म्हणून जे तुझे दास असतील ना, तुझे जे सेवक आहेत, त्या तुझ्या सेवकांपुढे ही मायेचं काही चालत नाही. मायेशी असते मुख, तरी हो लाहती सन्मुख, ते मिथ्यागा निशक वृथा लोक भ्रमले पय. मायला जर समोर येण्याची धैर्य असते तर ती आली असती का नाही. त्या भक्तांच्या समोर जर ते मायाला येण्याचं धैर्य असतं ना, सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं ना, तर ती आली असती. पण ती पूर्णपणे मिथ्या आहे, खोटी आहे ती माया का नाही. तरी लोक तिच्यामुळे व्यर्थ मोहित होतात. मग अशी असणारी माया म्हणजे गोष्ट नाहीच आहे, खोटी आहे ती, नाही त्या मायेचं अस्तित्वच नाही. अशी असलेली जरी माया आहे तरी पण लोक काय होतात, तिला मोहित होतात आणि काय करतात, दुःख करीत बसतात. करतात का नाही दुःख, कशामुळे? ह्या खोट्या मायेच्या. किती सहज करते सांगा ना मला, चांगली चांगली करते, जे बरं मनात मुखातून बोलतात ना, ते सुद्धा दुःख करीत बसतात. एवढं त्या मायेचं काय प्रभुत्व आहे का नाही. सहज आपल्याला ते हरवते. का हरवते? कारण आपल्या चित्तामध्ये ते भगवंताचं नाम नाही, म्हणून ते भगवंत स्मरण आपल्या ठिकाणी सतत नाही, त्यामुळे ते आपल्याला सहज आपल्या विजय प्राप्त करते. कोण? माया. पण आता करते जर विजय प्राप्त करते मानवतो, ती खोटी आहे. मग प्राप्त कसं काय करते? सांगताना आपण सांगतो का नाही, मायाचं अस्तित्वच नाही, माया मिथ्या आहे का नाही, माया खोटी आहे, तिचं अस्तित्व हा सगळा परमात्माचे. आपण सांगताना सांगतो एकमेकाला, ऐकतो आपण, पण त्याचा परिणाम होतो का नाही आपल्यावरती? का होतो? कारण आपल्या चित्तामध्ये सतत भगवंताचं स्मरण नाही ना. म्हणून उद्धव काय म्हणतोय, ती कसं आहे, ती व्यर्थ आहे, ती माया मिथ्या आहे म्हणले, ते तिचा काय परिणाम होत नाही म्हणले आमच्यावर. का होत नाही म्हणले? कारण आम्ही तुझे सेवक येत, तुझा आमच्यावर लक्ष आहे. पण ज्यांच्या चित्तामध्ये तुझं ध्यान नाही ना, तुझं स्मरण नाही ना, ते मात्र लोक काय होतात, ते व्यर्थ असणारी माया तिच्यामध्ये फसतात ते. म्हणून तुझे उच्चिष्ट सविता देख, लाजून जाये समाधी सुख, निडारला निजात्म सुख, शेष प्रत्यक्ष निज लाभू. तुझे उच्चिष्ट अन्न जर खाल्लं आणि ते खाताना सुख होते, काय तुझं उष्ट अन्न खाताना, मग त्यापुढे समाधी सुख हे तुच्छ आहे. मग ते जे आनंद होतो ना, तुझं उष्ट खाताना जे आनंद होतो, तुझ्या संघ बोलताना जो आनंद होतो, तुझ्या सहवासाने जो आनंद होतो, त्याच्या पुढे समाधी सुख कसं आहे, तुच्छ आहे. ती समाधी सुख म्हणते ना, समाधी समाधी म्हणजे काय, त्याच्याशी एक होऊन जाणं, आणि जे सुख मिळतं ना, ते सुख सुद्धा कमी मिळले. कशा पुढे? याच्या पुढे. म्हणून त्या उच्चिष्ट भक्षणाने माझा आत्मानंद परिपूर्ण झाला आहे. बघा, म्हणून तुझं जे उष्ट खाऊन खाऊन काय झालंय, माझा आत्मानंद मला परिपूर्ण झालाय. आता आत्मानंद माझा परिपूर्ण म्हणजे आत्मानंद मी परिपूर्ण होऊन गेलेलो आहे. पण ऐसा तुझेने दास्य सरता झाला, तुझेने निजशेष चर्चेला, तुझी माया मी तरला, जिया धाकू लाविला योगिया. याप्रमाणे तुझ्या सेवेतच मी आयुष्य वेचले आहे. म्हणजे आतापर्यंत माझं जे आयुष्य आहे ना, ते कुठे गेलंय, तुझी सेवा करण्यामध्येच गेलेलं आहे. म्हणून तुझ्या वस्तूने मी भूषित झालो, व ज्या तुझ्या मायेने योगी जनांनाही धाक बसतो, ती असणारी माया मी तरून गेलो आहे. कुणामुळं? तुझ्या सहवासामुळं, तुझी सेवा केल्यामुळं काय झालंय, मी मला भूषण झालं. म्हणजे काय झालं, त्या मायावर मी सहज विजय प्राप्त केला. कुणामुळं? तुझी सेवा माझ्याकडनं घडल्यामुळं. ती सेवा कोणी करून घेतली माझ्याकडून? तू करून घेतली, म्हणून एवढं शक्य झालं ते. म्हणून मिथ्या मायेच्या धाकासाठी योगी रिघाले कपाटी, जरी सांगेली लंगुटी तरी पोटी धाकती. मग अशी असणारी जी खोटी माया आहे, त्या खोटी असलेल्या मायेच्या धाकाने योगी काय झाले, घाबरून पळाले. कुठं पळाले ते का नाही, डोंगरांनी वनांनी का नाही, कुठं डोंगराला पण कुठं जाऊन बसले, गुहेमध्ये का नाही, कडी कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. ते कशामुळं? हे तुझे खोटे असलेल्या मायेला घाबरून. पण तेथे त्यांची लंगुटी हरवली. बघा, तिथे गेल्या पाहिजे त्यांची लंगुटी निघून गेली. कारण तरी ते एक असावीस होतात. लंगुटी हरवली त्यांची, तिथे जाऊन गेली तरी ती का असावीस होत, माझी लंगुटी गेली, आता मी कसं काय बाहेर निघून, आणि मी कसं काय राहू का नाही. कशामुळं? ही खोटी असणारी माया, तर तिथं जाऊन काय होतं, ती गुत्तेतच. म्हणून असं नास्त होणी जाना, आकळ वया प्राणा पाना, मूळ बंदे आलोचना दृढ धारणा ते करते. मग ते आसनावर बसतात, व्रजासन घालतात, गात्रे आखडून टाकतात आणि प्राणायाम करतात. काय करतात ते? आसनावर बसतात म्हणजे आसन घालतात तिथं का नाही, व्रजासन घालतात. व्रजासन म्हणजे आसन म्हणजे आपलं बसायचं, आसन टाकायचं, त्याच्यावर वज्रासन घालून बसायचं, आणि गात्रे आखडून टाकतात. म्हणजे काय, सगळे इंद्र आहेत ना, सगळं ताट करून बसायचं आणि प्राणायाम करायचा. प्राणायाम करायचं म्हणजे काय, श्वास घ्यायचा सोडायचा, श्वास घ्यायचा सोडायचा, ध्यान द्यायचं फक्त. एवढे सगळे करतात ते.
पण अंगुले 12 जिनवया जीवारा रात्रंदिवस शरीरा अभ्यासाद्वारा किती. मग प्राणवायूवर विजय मिळवण्यासाठी ती 12 अंगुलीचे माप घालून श्वासोच्छवास मोजतात. बघा काय करतात, कशा विजय प्राप्त करायचं, त्यांना प्राणवायूवर विजय प्राप्त करायचा, प्राणवायूवर. म्हणून काय करायचं, ते माप घालायचं म्हणजे काय, ते श्वास मोजायचा, घेतानी सोडतानी, घेतानी त्याचे लक्ष द्यायचं. मोजायचं म्हणजे काय करायचं, त्याचे लक्ष द्यायचं, घेतानी सोडतानी, घेतानी सोडतानी. पण अशा अभ्यासाने अहोरात्र ते आपले काय करतात, शरीराची आठवण करतात, शरीराची काय करतो घेतात, ते स्वतःच्या झीज करून घेतात. पण त्यांना मात्र ते साध्य होत नाही. कशामुळे एवढं करते ते सगळे, हे मिथ्या असणारे मायाला घाबरून पळाले म्हणून एवढं त्यांना करायची पाळी आली. मग शुदेने खादली भूक, तृषा तहान प्याली देख, जनुनिया सुख दुःख आतीने टिके निर्धारे. ते भुकेनेच भुकेला खाऊन टाकतात. काय करतात, ते भूक लागली ना, भुकेनेच भुकेला खायचं, म्हणजे काय खायचंच नाही, आहार घ्यायचा नाही. तहान लागली की पाणी प्यायचं नाही, का नाही, ताणीला पिऊन टाकतात. आणि निर्धाराने सुख दुःख जिरून टाकतात, निर्धार करून काय करतात, सुख दुःख जिरून टाकतात. मग सुबुद्धी धरून हाते आकळून इंद्रिय वृत्ती, वैराग्य करीत ख्याती ऊर्ध्वगती निघाले. मग सद्बुद्धीला हाती धरून इंद्रियांच्या वृत्तीवर नियंत्रण ठेवून आपल्या वैराग्याच्या कौतुक करीत कुंडलिनीच्या ऊर्ध्व मार्गाने जातात. बघा, कुंडली शक्ती जागृत करतात आणि तिला अशी वर 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 येतात. काय वरते, ते कुंडली शक्तीला अशी वर वर चढवतात. ते भेदोनी मणिकर्णिकावरी उसळले जे ब्रह्मरंध्रे, जनुनी या ब्रह्मगिरी निशान भेरी लाविल्या. मणिकर्णिका, अनाहात, विशुद्ध इत्यादी चक्र आहेत ना, त्या चक्रांचं भेदन करून ते कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंध्रामध्ये येते आणि सहस्रदल चक्राशी ब्रह्मगिरी जिंकून विजय वाद्य वाजवितात. बघा कोण, ते योगी. म्हणून ते शांतीचे योगे विलसत सर्वांगे, संकल्प त्याग वेगे झाले अंगे चित ब्रह्म. मग ते त्यांच्या ठिकाणच्या शांतीमुळे सर्वांगाने शोभू लागतात. बघा, मग त्याला ती शांती मिळते आणि मग त्याला शोभा येते. पण संकल्पाचा त्याग करतात, स्वतः चैतन्य रूप ब्रह्मरूप होतात. काय करतात, सगळे संकल्पाचा त्याग करून टाकतात, संकल्प सगळे मोडून टाकायचे आणि स्वतः ब्रह्मरूप होऊन जायचे. आता आठव गेला भाव, आता काय आठवायचं नाही, आठवायचं नाही, कायम त्या स्थितीमध्ये राहायचं, वास ध्यानावस्थेमध्ये योगीजन. मग भजावे तुझ्या निज भक्ता, ऐकावे तुझी कथा वार्ता, इतकोणी करावे जी सर्वता कृष्णाता निज माया. पण अशा प्रकारे योगी योग बलाने मायाला जिंकण्याचा प्रयत्न करतात. कोण करतं, योगीवर, जे योगी आहेत ना, त्या मायाला जिंकण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने. पण तू आमच्यासाठी यापेक्षा अतिशय सोपा मार्ग दाखवला आहे. पण आमचे आहेत तुझे सेवक, साधे भोळे सेवक आहेत ना तुझे, आम्ही कसे येतं, भोळे बावडे आहेत ना आम्ही सगळे. पण आमच्यासाठी मात्र तू काय केलंय, सगळ्यात सोपा काय दिलंय, मार्ग दाखवलाय आम्हाला, सगळ्यात सोपा मार्ग. कोणता मार्ग आहे सगळ्यात सोपा, बघून त्यांना दाखवलेला. बघा ऐका, थांबा. बजावे तुझ्या निज भक्ता, ऐकावे तुझी कथा वार्ता, इतुकेनी तारावी जी सर्वता कृष्णनाथ निज माया. मग ते योग्यांना एवढं त्रास सहन करावा लागतो, तेव्हा ते कवचित काय कधीतरी काय होतं, कदाचित एखादा त्या स्थितीला जातो. पण तू आम्हाला एवढा सोपा मार्ग करून ठेवला हे कृष्णनाथा, तुझ्या भक्तांची भक्ती करावी आम्ही. काय करावा, तुझे जे भक्त आहेत ना त्यांची सेवा करावी आम्ही. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, संतांच्या नावाचा जप जरी केला तरी म्हणे पापे पळून जातात. का नाही, संतांची सेवा केली तरी आपला उद्धार होतोय. का नाही, तसं म्हणजे तुझे जे भक्त आहेत ना त्यांची आम्ही भक्ती करावी, तुझ्या चरित्राचे कीर्तन करावे. अजून काय करावं म्हणजे, तू अवताराला आलाय, तू अवताराला लिहून काय काय केलं, काय काय लीला केल्या, तुझं त्याचे केलेले चरित्र आहे त्याचं आम्ही काय करावं, कीर्तन करावं. हा, एवढ्या सोप्या साधना आम्हाला तू करून ठेवलेत आणि त्या सोप्या साधनाने ही माया काय होतं, पूर्णपणे तरून गेलो आम्ही. कशाने, एवढ्या सोप्या साधनाने. आता लक्षात राहू दे बरं का, कोणता सोपा मार्ग सांगितलेला आहे, कोणतं साधन सांगितलंय, नामसंकीर्तन का नाही, आणि संतांची सेवा हे सांगितलं का नाही त्यांनी. हा, सगळ्या सोपं म्हणजे. आणि यांनीच आम्ही माया तरून गेलोय. जास्त अवघड फांद्यात पडायचं नाही. आणि जो पडला तो स्वतःचे सामोर मनोमार्ग गेला तो इथे, म्हणजे मानाच्या मार्गाने ठीक आहे, तुम्ही योगाच्या मार्गाने गेला तरी गुतला. एवढं सोपं नाही ते, कारण ती जी माया आहे ना, माया कसं असतं माहिती का, माया ईश्वर हा तिचा मुलगा आहे. कोणी तिचा मुलगा आहे. मग आता तिच्या मुलाचे कौतुक केलं, तिच्या मुलाचं गुणगान गायलं, आईला कौतुक वाटतं ना. हा, तसंच आहे हे पण. चला असू द्या. आम्हा कर्म मार्गाची या कर्मठा, तुवा उपकारू केला मोठा, तुझ्या कथेचा श्रवण पाठा, मुक्त दारवंठा मोक्षाचा. आम्ही कर्ममार्गी लोक आहोत. आम्ही कसे येतं, आम्हाला शक्य नाही ते कडी कपाळीमध्ये जाऊन बसायचं, वनात जाऊन बसायचं, ती योगासन काय वज्रासन लावायचं, मग ते प्राणायामावर विजय प्राप्त करायचा, ते आम्हाला शक्य नाही. का, आम्ही कर्म करायला आलेलो आहे.
आमचे प्रारब्ध काही आम्हाला कर्म भोगून आम्हाला बाजूला सारायचंय. मग आम्ही कर्ममार्गी असल्यामुळे आमच्यावर तू मोठा काय केला उपकारच केलाय. म्हणजे कर्ममार्ग म्हणजे कर्म करून आम्हाला सहज तुझी प्राप्ती करता येते. कशामुळं? तुझी कथा श्रवण केल्याने. कशामुळे करते ते म्हणले? तुझी कथा श्रवण केल्याने. किंवा काय होतंय? वाचने म्हणले काय होतंय? वाचन केल्याने, तुझी कथा श्रवण केल्याने किंवा वाचन केल्या किंवा दुसऱ्याला सांगितल्या सहज म्हणले मोक्षाचं दार उघडून जाते. मग इथलं काय करायचं बरं? आपल्याला सोपाने जायचं, मार्गाने जायचं, गावड मार्गाने जायचं? सोपच करावं का नाही? बरं असो म्हणले, उद्धव काय म्हणतो? असो म्हणले, मोक्षाची कथा असो म्हणले, चाड असो मोक्षाची कथा, चाड नाही का सर्वथा, तुझ्या भक्त अशी तुझी कथा, करिता भवव्यता न भदीची. बरे मोक्ष तर आम्हाला हवा आहे का? बरं आता तू म्हणतोय मोक्षाला प्राप्त झाले, पण आम्हाला मोक्ष पाहिजे का नाही हे तू विचारलंय का आम्हाला? कोणी विचारतंय का आम्हाला मोक्ष? तुला मोक्ष प्राप्त करायचा आहे का? हा, म्हणून मोक्ष आपल्याला हवा आहे का असा प्रश्न तयार केला परत कोणी उद्धवानी. नाही म्हणले, आम्हाला नको मोक्ष म्हणले. का? त्याची आम्हाला मुळीच गरजच नाही म्हणली त्या मोक्षाची. कुणी मोक्ष घ्यावा? मोक्ष असायला तर पाहिजे ना, तो मोक्ष आपल्याला मिळवा म्हणून. मोक्ष असायला पाहिजे म्हणजे आपण जर बंद, माया मिथ्या आहे, माया खोटी आहे, बरोबर आहे का नाही? मग माया खोटी म्हणजे आपल्याला बंद नाही का? नाही, मग मोक्ष कशाला पाहिजे ना आपल्याला? जर माया खोटी म्हणल्यावर बंधन खोटेच आहे, आणि मग मोक्ष पण. कारण तुकाराम महाराज सांगतात का नाही? तुकाराम महाराज कोणीतरी विचारलं, का म्हणले तुकाराम महाराज मिळाला तुम्हाला मोक्ष? मग तुकाराम महाराज म्हणले, बद्धचे नाही ठावे तर मोक्ष कसा आहे म्हणावे. अहो म्हणजे बंधनच आम्हाला माहित नाही तर मोक्ष कसं काय म्हणायचं कशाला? आधी बांधलं गेलो तो पाहिजे ना, आधी बंदिस्त व्हायला पाहिजे ना, मग म्हणता येईल सुटलो. पण बंदिस्तच नाही आम्ही म्हणलं, मग सुटलो म्हणायचं कसं काय? प्रश्नच येत नाही का नाही? त्यामुळे उद्धव म्हणतोय, मग आम्हाला मोक्ष पाहिजे का तवा? नाही, आम्हाला नाही लागत मोक्ष. म्हणले का लागत नाही? तू पाहिजे ना म्हणले मोक्ष, तवा आपल्याला मिळेल म्हणून का नाही? म्हणून त्या मुळची आम्हाला गरजच नाही त्या मोक्षाची. तुझी कथा तुझ्या भक्तांना संसार बनवून मुक्त करतात. तुझी कथाच एवढी उत्तम आहे म्हणले की त्या जी माया ना, माया मिथ्या असणारी माया त्या भक्ताला मिथ्यच करून टाकीत. म्हणजे काय? त्याच्या भक्ताच्या दृष्टीने ती माया राहतच नाही. का राहत नाही? कारण त्याच्या दृष्टीने हा परमात्मा आज दिसतो. त्याला कोण दिसतो? श्रीकृष्णच नाकलेला दिसतोय, सगळा विठ्ठलच त्याला नाकलेला दिसतो. त्याला ती माया दिसतच नाही, म्हणून त्याच्यासाठी बंधन नाहीच आहे. इथे लक्षात. तुझे अभेद भक्तीचे कोड, आम्हा संसार रुचिनी गोड, थेचून त्रिगुणांचे तोंड, भक्त प्रचंड भजता ते. मग आम्ही प्रपंच जरी असलो तरी तुझ्या अभेद भक्तीचे आम्हाला आवड आहे. बघा, आम्ही जरी प्रपंच करत असो का नाही, मग आम्ही तू देव झाला, आम्ही तुझे भक्त झालो, जरी असं असेल. आता प्रपंच करायचा आहे, कर्म करायचे म्हणजे त्या ठिकाणी काय आलं? व्यवहार आला. आणि व्यवहार आला म्हणजे त्या ठिकाणी काय केलं? द्वैत आलं. एक करणारा, एक करून घेणारा, करण्याची क्रिया ही त्रिपुटी त्या ठिकाणी आली का नाही? पण असं जरी असलं, पण आम्हाला अभेद भक्ताची आवड आहे. अभेद भक्तीची. अभेद भक्ती म्हणजे एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही याचीच आम्हाला आवड आहे. त्यामुळे आमचा संसारही गोड होतो. त्यामुळे आम्हाला संसाराला जाणवतच नाही संसार येऊन. आम्हाला काय जाणवतोय? सगळा हा भगवंताचे का नाही? कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. म्हणजे आमच्या दृष्टीने कर्म ही तुझेच, आमचा धर्म ही तुझेच का नाही? संसार आहे तुझेच, आणि ती संसार करणारा पण तुझेच, आणि ज्याच्यासाठी करायचं तो हे तुझेच. मग दुसरं कोण राहिलं? म्हणजे आमच्या दृष्टीने काय? सगळा हे अभेदच भक्ती झाली का नाही? संसार करून सुद्धा, संसारातली भोग भोगून सुद्धा कसा झाला? अभेद भक्ती झाली ही. म्हणून तुझे थोर भक्त काय झाले? तू भक्त सत्व, तुझे जे थोर भक्त सत्व रजतम या तिन्ही गुणांचा प्रभाव नष्ट करून तुझी भक्त करतात. काय होतंय? तुझ्या कीर्तनाने, तुझं नामसंकीर्तन केलं, तुझे लीला ऐकल्या, श्रवण केलं, तुझं चरित्र ऐकले, साधू संतांची सेवा केली, याने काय होतं? सगळा संसार गोड होऊन जातो. तुझे थोर असणारे जे भक्त आहेत ते काय करतात? सत्व रजतम या 3 गुणांचा प्रभाव नष्ट करून टाकतात, आणि काय होतं? तुझ्याशी एकरूप होऊन जातात. वेगळे असूनही वेगळे राहून काय होतं? तुझ्याशी एकरूप होऊन जातात. असं असणारा तो परमात्मा असं करून घेतो म्हणजे तू. एक श्लोक घेऊन एवढा, श्लोक क्रमांक 49. स्मरंताम कीर्तयंतस्ते कृतानि गदितानि च गुस्त्यास्ति तक्षण स्वेलिम यन्न लोक विडंबनम. श्लोक क्रमांक 49. तुझे पराक्रम, तुझ्या लीला, तुझे भाषणे, तुझे चालणे, तुझे हसणे, दृष्टिपात आणि थट्टा मस्करी इत्यादी प्रकारे तू मनुष्य लोकांचे आचरण करून दाखवतोस, आणि त्याचे स्मरण व गुणवर्तन करीत करीत आम्ही भवसागराचे उल्लंघन करू. काय म्हणले? तू काय करतो? तू भगवंता 49 नंबर श्लोक मस्त आहे, एकदम सुंदर बघा. इथं तुझ्या चरित्राचे श्रवण आवडी करिता कीर्तन, तुझा बहुबंध छेदन बळीचे जाण तू करशे. अरे तुझ्या चरित्राचे त्या भक्तीने श्रवण केले
भक्तीने म्हणजे कशाने, प्रेमाने जर ऐकलं, तुझे काही लीला केलेत ना, तू कसा जन्माला आला, तू लहानपणी कसं हिला मारलं, काय तिचं नाव, पुतणीला कसं मारलं का नाही, ते कसे बघ, हा सगळे सगळे तू हे गिरणार, आपले गिरणारच म्हणतोय, कुठला कुठला पर्वत, जे कोणता पर्वत हो, पर्वत, हा भगवान कोणता पर्वत उचलला होता, हा गोवर्धन, गोवर्धन जिने सांगितलं कोणता पर्वत, गोवर्धन, ते नाव आठवणार ना आम्हाला लवकर, तो पर्वत उचलला. म्हणजे असे तू काय जे लीला केलेल्या आहेत, ह्या सगळ्या ह्या लिलांची म्हणजे तू केलेल्या लीला आम्ही काय केलं, फक्त ते ऐकले, श्रवण केल्या, काय केल्या आम्ही ऐकल्या किंवा वाचल्या, हा, आणि या कीर्तन करणाऱ्यांनीच म्हणले काय झालं, आमचं बहुबंध निघून गेला म्हणले, एवढं सामर्थ्य म्हणले तुझं भगवंता का नाही, ह्या तुझ्या सामर्थ्याने सगळं तुडून टाकलं आमचं बहुबंध, कशाने, फक्त तुझं चरित्र आम्ही ऐकलं, हा, तू काय कौतुक केलं जन्माला येऊन, आम्ही तेवढं ऐकलं म्हणले फक्त, आणि ते पण कसं ऐकलं, प्रेमाने ऐकलं म्हणजे. म्हणून पसून या संसार भाव, निजपदी देशी ठावो, हा श्रवण कीर्तन लाभ पाहो, आम्ही सहज लाहो निज भक्ता, त्याची संसाराची आसक्ती नष्ट करतो बघा, आणि हाच काय करतो, सगळे ही जी प्रेम भाव आहे ना, त्या प्रेमाने त्या बघून त्याचे लीला ऐकायच्या का नाही, चरित्र ऐकायचं, यानेच काय होतं, सगळे संसाराची आसक्ती आमची नष्ट होऊन जाते, ते संसार आम्हाला जरी झाला आणि जरी ते भोगले, पण त्यांच्या आम्हाला काय राहत नाही, आशा राहत नाही, आपण ते भोगावा किंवा नाही भोगावा, ते सहज होतं, ते होतं, द्यायचं प्रारंभ ते करतोय म्हणले, ते त्याचा आमचा काही संबंध राहत नाही, म्हणून त्यांना आपल्या चरणांजवळ स्थान देतोस. म्हणून काय करतो तू, काय त्या चरित्रांना, त्या कथांना, श्रवणाला तू काय करतो, तुझ्या चरणाजवळ त्यांनी स्थान दिलेलं आहे, म्हणून हा श्रवण आणि कीर्तन यांनी होणारा जो लाभ आहे, तो आम्हाला सहज अनुभवता येतो. कशामुळं, कारण तुझे ते चरित्र आहे ना, आता भगवंताने काय सांगितलं, जरी मी निजधामाला गेलो तरी मी कुठे आहे म्हणले, हे भागवतामध्ये म्हणले, मी भागवतामध्ये काय, म्हणजे भागवतामध्ये म्हणजे काय, भागवतामध्ये काय, भगवंतांचं चरित्र आहे सगळं, म्हणजे भगवंत कुठे आहे, त्या चरित्रामध्ये म्हणले, म्हणजे हा, म्हणजे थोडक्यात म्हणजे भागवत कुठे आहे, भगवंताची कथा, ह्या लीला भगवंतांनी केलेल्या कुठे येतात, भगवंताच्या चरणापाशी येतात. म्हणजे आपण जर त्या चरित्राची कथा ऐकल्या भगवंतांच्या का नाही, चरित्र ऐकलं, त्यांच्या कथा ऐकल्या, तर आपण कुठे राहतोय, भगवंताच्या चरणापाशी राहतोय ना. म्हणजे आपण जर भगवंत चरणापाशी राहिलो म्हणलो, आपल्या ठिकाणी माया काही जोर करेल का, आपल्याला बंधन राहील का, काहीच नाही का नाही, म्हणून आपल्याला सहज काय होतं, त्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणून स्वभावे कीर्तन करिता, एवढा लाभ होय तत्वता, मा तुझ्या मुखीच्या कथा गाता, आपण या देता तू होशी, सहज कीर्तन केले असता, सहज कीर्तन म्हणजे सहज नामचिंतन केलं, हा, एवढा मोठा लाभ होतो तुझ्या कथा ऐकल्या, आणि तर मग तू जर केलेल्या संभाषणाच्या गोष्टी सांगणाऱ्याला तू आम्हाला आत्मरूपच करतो बघा, तू जर नुसतं एवढं ऐकलं तर एवढा मोठा लाभ होतो, आणि तू केलेली जी संभाषणे, म्हणजे तू जे संवाद केलाय ना, अर्जुनावर केलेला संवाद असेल, माझ्यावर केलेला संवाद असेल, आणखीन कोणावर केलेला संवाद असेल, तो संवादाच्या ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या, म्हणजे गोष्टी तू सांगणार आहे, म्हणजे काय करणार आता, ह्या कथा सांगणारा जो आहे, तो कथा सांगणारा तू काय करतो, त्याला सुद्धा तू आत्मस्वरूपच करून घेतो, म्हणजे सांगणारा आणि श्रवण करणारा दोघांना तू काय करतो, आपले शिव करून घेतो, म्हणजे दोघांचं भाग्य सारखंच आहे का नाही, दोघांना फळ सारखंच आहे, ऐकणाऱ्याला पण आणि सांगणाऱ्याला पण. चला बा, म्हणजे आपल्याला हाय म्हणायचं सांगितलं तर म्हणून सांगावा, म्हणून तुझी गोकुळीची गमनपदे, आवडे वर्णिती आनंदे, त्यांशी खांदी वावणिया निजभोदे, कीर्तन छंदे नाचशी. म्हणून हे कृष्णा, जे लोक तुझ्या बाललीला आवडीने गातात, बघा काय करतात, तुझं लहानपणी केलेलं तू चरित्र आहे, आवडीने गातात, त्याचं वर्णन करतात, बघा ना म्हणजे भगवंताने असं केलं, त्या ठिकाणी प्रेम, प्रेमाने बरं कधी पण, बळजबरीने नाही, बळजबरीने जरी केलं ना तरी हळूहळू त्याच्या ठिकाणी प्रेम तयार होईल, पण नाही प्रेम झालं ना तर बळजबरीने व्हायला पण करावं त्याने, हळूहळू त्याच्या ठिकाणी नक्की प्रेम तयार होईल. कसं म्हणले, ते प्रेमाने गायल्या, त्यांना निजबोध देऊन त्यांच्या कीर्तनाच्या छंदाने तू नाचतो बघा, आणि जो तुझं कथा गायतो ना, जो कथा सांगतो, ऐकतो, श्रवण करतो, तू काय करतो, त्यांना तुझा निजबोध देतो म्हणले. कसं होतं माहितीये का, आता हे आपल्याला ऐकायला असं वाटतंय, पण ते असं असतं, जो भगवंताच्या कथा, साधू संतांचे चरित्र ऐकतो, भगवंताचे चरित्र ऐकतो का नाही, ती आणि कसं प्रेमाने बरं का, आणि प्रेमाने ऐकत असताना त्याचं अंतकरण निर्मळ होत चालतं, आणि एकदा का अंतकरण निर्मळ झालं की त्या निर्मळ झालेल्या अंतकरणामध्ये मग ते मोकळं राहून जमत नाही, म्हणून तो असणार जो परमात्मा ना, तो सद्गुरूच्या रूपाने येतो, आणि सद्गुरूच्या रूपाने येऊन त्याला निजबोध देत असतो, म्हणजे काय करतो आपण, त्याला प्रबोध म्हणतो, म्हणजे त्याला आत्मज्ञान त्याला प्राप्त करून देत असतो, आत्मज्ञान त्याला सांगत असतो. पण हे कुणाच्या कृपेने होतं, ईश्वराच्या कृपेने होतं, म्हणून ईश्वर कृपा सगळ्यात महत्वाची पहिली, ईश्वर कृपेने सद्गुरू प्राप्त होत्यात,
सद्गुरूच्या कृपेने जो बोध प्राप्त होतो तो सुद्धा ईश्वराच्या कृपेनेच काय होतो, आपल्याला बुद्धीमध्ये त्याचा निश्चय होतो. आणि ईश्वराच्या कृपेनेच अंतःकरणाची पण कृपा होत असते. ईश्वराची कृपा असेल तर शास्त्राची कृपा होत असते. म्हणून ईश्वराची कृपा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग तेच इथं सांगतात काय होतं म्हणले, हे बघा, तुझ्या ज्या कृष्णाच्या ज्या बालीला येतात त्या आवडीने काय करतो, जो गातो का नाही, आणि जो सांगतो दुसऱ्याला, जो श्रवण करतो त्यांना तू काय करतो, तो निजबोध देतो. निजबोध म्हणजे काय, तोच प्रबोध हा नाही. आणि त्यांच्या कीर्तनाच्या छंदाने तूही नाचतोस. आणि ते आता त्या कीर्तनामध्ये रमून गेले, मग त्यांच्याबरोबर तूही नाचतोस. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. तू का का नाचत होता, तो भक्तांबरोबर नाचत होता, तो स्वतःला विसरून गेला आणि तो लागला उड्या भक्तांबरोबर. नाही तसं त्यांच्या उद्धाराची जबाबदारी घेतोस आणि काय करतो, ते एकदा तुझ्यामध्ये रमून गेले, कोण बघतं, एकदा तुझ्यामध्ये रमले, तुझ्या कशामध्ये, भजनामध्ये, मग त्यांच्या उद्धाराची, त्यांची खायची प्यायची बसायची उठायची झोपायची सगळी चिंता कुणाला आता, त्याला मग सगळी जबाबदारी घेतो तू. नुसतं खाण्यापिण्याची घेतो का, उद्धाराची सुद्धा म्हणजे त्याचा हे भाऊसागर तरुण जाण्याची जबाबदारी कोण घेतो, तो घेतो. म्हणजे ज्यावेळेस सद्गुरू होऊन तू येतो ना आपल्या ठिकाणी आपल्याला बोध द्यायला, त्यावेळेस तिने जबाबदारी आपली घेतलेली असते. कशाची, उद्धाराची, आपल्याला तरुण येण्याची. ही जबाबदारी कोणाची, त्याची. म्हणून तो सद्गुरू होऊन तो आलाय ना. पण आपला विश्वास तेवढा आहे का आपल्या सद्गुरूवरती, की तो परमात्माच आपला होऊन आलेला आहे, म्हणून सद्गुरू होऊन आलेला आहे. आणि तो आपला काय करणार आहे आता, आपल्याला तरुण येणारच आहे भाऊसागर. नाही ना, आपला विश्वास तिथे कमी पडतोय. म्हणून तर आपल्याला ते काय होत नाही, त्या गोष्टीचा आपल्याला बोध होत नाही. म्हणून तू आजे केली लीला ते आवडी गाता जी गोपाळा, नित्य त्या सेवक जवळा अंगे अंगवळा तू होशी. म्हणून हे गोपाळा, गोकुळा तुझी लीला केलीस. गोकुळामध्ये राहून तू काय केलं, ज्या लीला केल्या तिचे वर्णन करणारे आपल्या भक्तांना तू अगदी अंतरंग आप्त होतोस. बघा, तिचं वर्णन करणार असेल किंवा ऐकणारा असेल, तू काय करतो, त्यांच्याशी अंतरंग आप्त म्हणजे अंतरंगाने कृप होऊन जातो. आता जरी दी आणि उपाधीने जरी भक्त वेगळे दिसत असेल, देव वेगळा दिसत असेल, पण अंतरंगाने मात्र एक होऊन जातात. कोण, भक्त आणि देव. मग तुझे वर्णिते जे हास्यवदन त्या भक्ताचे तू करशी ध्यान, त्याचे बोले समाधान स्त्री शूद्र जाण तू देशी. बघा, एखाद्या तुझे काही जे भक्त येतं ते काय करतात, तुझे हास्य मुद्रेचं वर्णन करतात. बघा ना भगवंत कसा हसतोय, बघा ना भगवंताचे दात कसे येतं, बघा ना भगवंताचे ओठ कसे येतं का नाही, असं त्या मुद्रेचं त्यांनी जर वर्णन केलं कुणी, तुझ्या भक्तांनी, तर त्या भक्त श्रेष्ठांचे तू ध्यान करतो. बघा ना, त्याला पण काय होतं, त्या भक्तांचं ध्यान होतं. बघा ना, ते भक्त माझा किती लाडाने माझं वर्णन करतोय. मला सांगा, एखाद्या ताईला बाळ झालं का नाही, तिला काय झालं, बाळ झालं, मला 1 महिना 2 महिने 3 महिने, जोपर्यंत ती बाकीच्या कामामध्ये नादत नाही परत का नाही, बाळ मोठं होऊन आता याच्याकडे जायला लागलं, त्याच्याकडे जायला लागलं, थोडंसं खेळायला लागलं, जोपर्यंत असं नाद होत नाही तोपर्यंत ते आईच्या चित्तामध्ये काय असतो, माझं बाळ कसं हसत आहे. तुम्ही आता जाऊन बघा, कधी गेले ना भेटायला, बरं का, चांदरात ते बाळ झालं 1 महिना 15 दिवसाचं, 1 महिना झालं ना, आणि मग जायचं तिथून तिच्या पैसे जाऊन बसायचं. फक्त तिचं लक्ष कुठं असतं, सगळं त्या बाळाकडे असतं ना. तिनं रात्रीचं काय करतं, अचानकच हसत, नाही तर मग रडत, आणि अचानक झोपी देऊन काय करतं, ती झोपलं तरी पण अचानकच हसायला लागत किंवा मग रडत, बेचाकतं, गावारत. तिच्या चित्तामध्ये काय सगळं तिचे कौतुक असतं आणि ती कौतुक करते बाळाचं. मग तसं का कौतुक करते ती, कारण ती बाळ त्या आईशी आनंदी झालेलं असतं. तसं हा भक्त त्या भगवंताशी आनंदी झाला ना, बरं का, ते भक्त हे त्या भगवंताचं असं वर्णन करायला लागला ना, की मग भगवंताला दम निघत नाही. मग तो भगवंत सुद्धा काय करतो, ते भक्ताच्या लगेच जवळपास लागलो, त्याला मग त्याच्याशिवाय करमत नाही, कुणाशिवाय, त्या भक्ताशिवाय करमत नाही. मग तो भक्त भगवंताचं ध्यान करायला लागला की भगवंत त्या भक्ताचं ध्यान करायला लागतो. म्हणजे त्यांनी केलेल्या तुझ्या वर्णाने स्त्रिया शूद्र यांनाही तू समाधान होते. बघा, कोणाला, स्त्रिया शूद्र यांनाही समाधान होते तुझं वर्णन केल्याने. एवढे सामर्थ्य म्हणजे तुझ्या त्याच्या कशामध्ये, चरित्रामध्ये. व तुझे दृष्टीचे दर्शन दृश्याती निरीक्षण सर्वत्र देखणे पण कीर्तनी गान जे गाते. तुझ्या डोळ्याकडे जर पाहिलं तर स्वतःला दृश्य परमात्म्याचे दर्शन झाले असे भक्त समजतात. बघा, तुझ्या डोळ्यांकडे पाहिले, तुम्ही बघा एखादी प्रतिमा पहा, एखादं भगवंताची मूर्ती पहा, आणि त्या मूर्तीकडे बारीक लक्ष देऊन पहा तुम्ही. जसं जसं तुमचं त्याच्यावरती प्रेम तयार होईल ना, तसं तसं ती मूर्ती किंवा ती प्रतिमा तुम्हाला असं वाटतं की आपल्या संग बोलती का नाही. त्या डोळ्यामध्ये तुम्हाला त्याची काही दिसन असं भाव दिसायला लागतं. कोणाच्या भगवंताच्या मूर्तीमध्ये बरं का, त्याच्या डोळ्यामध्ये पाहिले की त्याच्यामध्ये भाव दिसते, आणि त्याच्या ओट्याकडे पाहिले की त्याच्याकडे तुम्हाला त्याच्यामध्ये भाव दिसायला लागते. म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये असणारे भाव पुढे दिसते, तुम्हाला त्या मूर्तीमध्ये दिसते. मग तुम्हाला ती मूर्ती हसताना दिसेल, कधी कधी तुम्हाला ते रडताना दिसेल का नाही. हे दिसतं बरं का, हा भावाचा खेळ आहे सगळा. ही सत्य आहे, खरं, ही गोष्ट होत आहे भक्तांबरोबर
कारण गोंदवले महाराजांना गोंदवले महाराज निघाले ना सोडून आता वनामध्ये जायला निघाले होते. तेव्हा भगवंताच्या मूर्तीतून लगेच म्हणजे रामचंद्राची मूर्ती होती ना, त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं दोन्ही पण. मग गोंदवले महाराज म्हणले, का तुमची इच्छा आहे का मी नाही जावं? नाही जात म्हणले. ठीक आहे राहतो म्हणले. कशामुळं? ते भाव एकरूप झाला होता दोघांचा, भक्ताचा आणि भगवंताचा. तसं होत असतं. आणि भक्त काय करत असतो, त्या मूर्तीकडे पाहून, त्या प्रतिमेकडे पाहून, किंवा ते साधू संतांची असन, सद्गुरूची मूर्ती असन, सद्गुरूची प्रतिमा असन, का नाही? कारण ते दोघं एकच असतात ना. मग त्याचा भाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी, मग ईश्वराच्या ठिकाणी असो किंवा सद्गुरूच्या ठिकाणी असो, मग त्याच्याकडं त्याचं प्रेम तयार झालेलं असतं. त्या प्रेमाने त्याला ते भाव दिसायला, त्या भावाने त्याला काय होतं, भगवंत हसताना दिसतो, रडताना दिसतो, बोलताना दिसतो, का नाही? त्याची हालचाल झालेली दिसते. त्याला असं वाटतं जणू काही भगवंत मला परत बोलावतोय माघारी, असं हे जाणवतो. आणि अंतरंगाचा खेळ हा सगळा. कारण अंतरंगाने भगवंत आणि भक्त एक झालेले असतात, आणि त्यामुळे त्यांच्या अंतकरणातून त्या ठिकाणी तो प्रकट झालेला दिसतो त्याला, भक्ताला. आलं लक्षात तुमच्या? मला काय म्हणायचं ती. हा, म्हणजे कीर्तना तुझ्या लोकोत्तर स्वरूपाचे जे गुणगान करतात, म्हणजे काय करतात, तुझे कीर्तन करत असताना काय करतात, तुझ्या रूपाचं ते भक्त गुणगान करतात, त्याचं गायन करतात, का नाही? त्याचं ते रूप निहाळतात. म्हणजे भक्तीचं लक्षण बरं का, ही अशी भक्ती पाहिजे असं उद्धवाचं म्हणणं आहे. मग त्यांची पावला पावलाशी आपले सर्वांग तो ओवाळीशी, अंग टाकून तिष्टेशी त्यापाशी सर्वदा. आणि अशी एकदा भक्त तयार झाले ना, त्यांच्या प्रत्येक पावला गणित तू स्वतःचा ओवाळून टाकतोस. म्हणजे काय, ते कुठे जरी चालले ना तर तू त्यांच्या जवळ असतो, ते बसले तरी तू त्यांच्या जवळ असतो. का? कारण तुलाही त्या भक्तांशिवाय करमत नाही. म्हणून निराकारपणे तू त्यांच्यापाशी नेहमी राहतो. कसं निराकाराने? आकार रहित असताना निर्गुण निराकार रूपाने. आता मग मला सांगा बरं, अंतकरणामध्ये कोणी, ह्या हृदयामध्ये ठिकाणी कोणी? भगवंतच का नाही? आपल्याच हृदयामध्ये, देहामध्ये कोणी? भगवंतच. त्या रूपाने आपल्या जवळ असतोच तो. पण कसा असतो? विशेष रूपाने असतो. आता असं तर प्रत्येकाच्या ठिकाणीच आहे का नाही? ज्या भक्त आहे त्यांच्यापाशी पण आहे, पण भक्ताच्या ठिकाणी कसं आहे? विशेष रूपाने परत. मग आपुली गुह्य ज्ञान मुद्रा त्याशी अर्पिशी तू ज्ञान निरंद्रा, निज भोदे प्रबोध चंद्रा त्याच्या निज भद्रा तू करेशी. मग तू ज्ञानी लोका श्रेष्ठ आहेस. म्हणून काय, जे ज्ञानी लोक असतात ना, त्या ज्ञानी लोकातही तू श्रेष्ठ आहेस. प्रबोधाचे चांदणे वर्षवणारा चंद्र आहेस. बघा, प्रबोध चांदणे म्हणजे प्रबोधाचा निश्चय करून देणारा, प्रबोध देणारा, असा तू काय वर्षाव करणार आहे. तो वर्षाव करणारा म्हणजे बोध आहे ना, बोधाचा वर्षाव करणारा तू चंद्र आहेस. तुझ्या गुप्त स्वरूपाचा अनुभव तुझ्या भक्तांना देऊन. बघा, तुझं जे गुप्त स्वरूप आहे, कोणतं गुप्त स्वरूप आहे? गुह्य असतात तुझे तत्व आहे, तुझं जे स्वरूप आहे, तू काय करतो, त्या भक्ताला देऊन टाकतो आणि त्यांची आत्मा ही तू साधून घेतोस. आता कुठे आलो आपण? आलो कोणी प्रबोधावर, सद्गुरूने दिलेल्या बोधापर्यंत आलो का नाही आपण? कशाने झालं सगळं? भक्ती केली. कोणती भक्ती केली? श्रवणाची भक्ती केली. नामसंकीर्तन केलं, चरित्राचं गायन केलं, चरित्राचं वर्णन केलं, का नाही? आणि श्रवण केलं आपण त्या चरित्राचं, भगवंतांच्या, साधू संतांच्या. त्यांनी आजपर्यंत काय झाला? हा बोध प्राप्त झाला त्या भक्ताला. म्हणून रास क्रीडा आदी नाना छंद, अंगना मंगनादी प्रबंध, कीर्ती अतिशय विशद, भावार्थी शुद्ध ते जगाती. जे लोक तुझ्या रास क्रीडा आदी सर्व प्रकारच्या छंदाचे, तुझ्या गोपिका बरोबरच्या क्रीडांचे अतिशय शुद्ध असे भावनेने वर्णन करतात. बघा, अजून काय करतात? तू केलेली रासक्रीडा, गोपींबरोबर रासक्रीडा केली ना, त्या क्रीडा, सर्व प्रकारचे छंद, म्हणजे तू काही जे काही खेळ केले असतील, ते खेळांचं, तू गोपिका बरोबरच्या केलेल्या क्रीडा अतिशय शुद्ध भावनेने, बरं का, ते पण कशा शुद्ध भावनेने त्याचं वर्णन करतात. भगवंताने असं करत होता, भगवंत तसं करायचा, भगवंत असा खेळायचा, नाही, भगवंत गोपाळांना असं म्हणायचा, गोपिकांना असं म्हणायचा, नाही, त्यांची माठ फोडायचा, त्यांचे कपडे चोरून यायचा. हे जे काय असं प्रेमाने, बरं का, भाव ठेवून, शुद्ध भाव ठेवून असं प्रेमाने जे वर्णन करतात ना, का ठकून या ब्रह्मयाशी गोपाळ वस्ते तू झालाशी, ऐशी अशी या विनोदाशी ऋषिकेशी जे गाती. बघा, किंवा अजून काय, ब्रह्मदेवाला तू फसवलं आणि गोपाळ आणि वस्ते म्हणजे वासर स्वतःच झाला तू. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने काय केलं, त्यांची ती वासर आणि गोपाळ घेऊन गेला ब्रह्मलोकामध्ये, त्यावेळेस मग हाच काय झाला, सगळं तोच झाला, का नाही? मग इत्यादी तुझ्या क्रीडा वर्णन जे करतात, तुझे चरित्र आहे ना, म्हणजे त्या भगवंतानी केलेले चरित्र आहे, ह्या सगळ्या चरित्राचं जे वर्णन करतात, त्याशी सर्व भूते निजात्मा देशी तू आपुली सत्ता, त्यांच्या बोला माझे वर्तता कृष्णनाथा तू होशी. बघा, मग त्यांना तू सर्व भूती कसा आहेस? बघा, सगळ्या भूतामध्ये, म्हणजे अख्ख्या विश्वामध्ये जेवढे काही भूत आहेत ना, या अख्ख्या विश्वामध्ये तू कसा आहे त्यांचा अनुभव तू त्यांना देतो. काय करतो तू? त्यांचा अनुभव तू त्यांना देतो. म्हणजे झालं का नाही त्यांना आता ब्रह्मज्ञान भक्तांना?
त्यांना काही बसावं लागलं का ध्यानधारणा करून किंवा वज्रासन घालून? सहज त्यांची कीर्तन काय त्याची कीर्ती गातानी ऐकतानी बोलतानी सहज त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं का नाही भगवंतानी? म्हणजेच आपल्या सत्तेने त्यांना तू ऐक्यबोध देतो. म्हणजे काय करतो? तुझ्या सत्तेने त्याला ऐक्यबोध देतो. म्हणजे काय करतो? हा सगळा मीच आहे हे त्याला त्याची जाणीव करून देतो. त्यांच्या बुद्धीमध्ये तो बोध ठसवतो का नाही? आणि त्याची शब्द तू खाली पडू देत नाहीस. आणि अजून काय करतो? त्याच्या मनात झालं ना आमक्याला एखाद्याला त्याचं काय होत त्याच्यावरती भगवंताची कृपा व्हावा तर लगेच त्याची होती. तुझं म्हणेल ना ते तू सगळं त्याचं पूर्ण करतो. भक्ताच्या मनात आलं काय की तो मनात त्या भक्ताने करण्याच्या ऐवजी तू काय करतो? लगेच त्यांचं जाऊन ते पूर्ण करतो. ती इच्छा भक्ताची इच्छा एवढं सामर्थ्य तू त्या भक्ताला देतो. मनुष्य नाट्याचे नियोगे जे जे केले तुवा अंगे ते गात एकता अनुरागे तरले वेगेनेच भक्त. म्हणून जे भक्त तुझ्या मानवी लिलांचे प्रेमाने गायन करतात. म्हणून बघा परत आणखीन आलंय वर्णन काय मानवी लिलांचे. म्हणजे तू अवताराला आल्यानंतर मानवाचा अवतार तू धारण केला आणि अवतार धारण केल्यानंतर तू जे काय लीला केल्यात त्या लीलाचं प्रेमाने जो गायन करतात जे आवडीने त्याचं श्रवण करतात ते सगळे तुझे भक्त संसार सागर तोरून गेलेले आहेत. मग त्याला लिहायला येऊ द्या, त्यांना लिहायला नका येणार, त्यांना वाचायला नका काय येणार, त्याला काहीच नका कळा ना, कुठं त्यांना जाता नाही आलं काय. पण घरी बसून बसून जर त्यांनी काय केलं ज्याचं श्रवण केलं किंवा जे श्रवण केलं ना त्याचं परत 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 काय केलं त्याचं स्मरण केलं. स्मरण जरी केलं म्हणले तरी तो काय होतो संसार सागर सहज तरून जातो. त्याला जास्त काही वेगळं करावं लागत नाही. म्हणून म्याची केले जे जे आळे ते त्वा पुरविले सर्व काळी त्या मजो पुक्षिणी वनमाळे अंतकाळी काजाशी. मग असं असताना तो भगवंता हे वनमाळे मी जो जो हट्ट धरला तो सगळा माझा हट्ट तू पूर्ण केलास. मग शेवटी माझ्याशी उपेक्षा करू तू का चाललास भगवंता? नको ना जाऊ रे भगवंता असं मला सोडून, मी तुझ्याशिवाय नाही ना राहू शकत रे भगवंता. असा उद्धव त्या भगवंताला म्हणतोय. आपण आता इथं थांबू. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री